हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी आहे त्याची अध्याय नंबर 9. आपण या अध्यायाच्या लास्ट सेक्शन मध्ये आहोत. आपण राजविद्या राजगुह्य योग. लास्ट टाइम आपण श्लोक नंबर 30 ला सुरुवात केली होती आणि त्यात थोडं एक्सप्लेनेशन घेतलं होतं. तर या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत, जर तुमच्या लक्षात असेल, आपण श्लोक नंबर 1 ते 3 भगवंतांची केवल भक्ती कशी डेव्हलप करायची याच्यावरती बघितलं होतं भगवत ज्ञानाद्वारे. त्यानंतर श्लोक नंबर 4 ते 10 भगवंतांच्या जगाशी असणारा अचिंत्य संबंध बघितला होता. 11 ते 19 आपण बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे लोक भगवंतांना कशा प्रकारे अप्रोच करतात किंवा बघतात. त्यानंतर 20 ते 28 आपण स्टडी केलं होतं भगवंतांची शुद्ध भक्ती ही देवतांच्या पूजेपेक्षा कशी श्रेष्ठ आहे. आणि ह्या लास्ट सेक्शन मध्ये आपण बघतोय 29 ते 34 की भगवंत कशा प्रकारे भक्तीची महती प्रकट करतात या अध्यायामध्ये, या लास्टच्या भागामध्ये. की भगवंताची भक्ती प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला त्यांच्या कुठल्याही कशाही अवस्थेमधून उन्नत करू शकते. राईट. तर त्यामध्ये आपण हे सिरीजचे श्लोक बघितले होते. श्लोक नंबर 29 आणि 30. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिया यो भजन्ति तुमाम भक्त्या मयि तेषु चाप्यहम्. भगवंत हे सगळ्यांकरता समान स्तरावर आहेत. म्हणजे भगवंत सगळ्यांना समान बघतात, परंतु त्यामध्ये जो भगवंतांची भक्ती करतो भगवंत त्याला विशेष स्थान देतात, त्याला विशेष मदत करतात. त्यानंतर 30 मध्ये आपण बघितलं होतं अपिचेतस दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव स मंतव्य सम्यक व्यवस्थित हि स. जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. राईट. तर आपण या श्लोकाच्या एक्सप्लेनेशन मध्ये, तात्पर्यामध्ये आपण बघत होतो की अर्जुनाचा हा प्रश्न आहे इनडायरेक्टली. आपल्या आचार्यांच्या कमेंट्री मध्ये आचार्य लिहितात की जर एखादा कोणी भक्त, अर्जुन असं म्हणेल की तुम्ही आपल्या भक्तांना तुम्ही काय करता, वेगळं स्थान देता. आणि भागवत मध्ये म्हटलेलं आहे बऱ्याचदा स्थानम स्वानम पक्ष पोषणम, की भक्त भगवंतांचा पक्ष घेतात. राईट. अर्जुन कदाचित म्हणू शकतो की भगवंत तुम्ही भक्तांचा पक्ष का घेता. जर भक्त एखादा दुराचारी असेल, आयडियली दुराचारी नसतात भक्त, पण जर समजा एखाद्या भक्ताने वाईट कृत्य केलं तरी पण भगवंत त्याला त्याची म्हणजे त्याला अजून संधी देतात भक्तीमध्ये पुन्हा उन्नत होण्याकरता, किंवा त्याला भक्तच म्हणून त्याला ऍड्रेस करतात. मग असं का. समजा जर एखाद्याने चोरी केली त्याला आपण चोर म्हणतो, बरोबर आहे का नाही. पण भक्ताने चोरी केली तरी त्याला चोर भक्त म्हटलं जातं. सो असं का, याला भक्त हे विशेषण का लावलं जातं. त्याच्यावरती भगवंत मग ह्या श्लोकामध्ये सांगतात की अपिचेतस दुराचारो भजते माम अनन्य भाग, की जरी तो दुराचारी असेल परंतु त्याच्यामध्ये जर हे 2 लक्षणं असतील, गुण असतील. 2 कुठले लक्ष आहेत. भजते माम अनन्य भाग. भजते म्हणजे बेसिकली भजन करणे किंवा सेवा करणे. अनन्य भाग म्हणजे अनन्य भावाने. राईट. म्हणजे जेव्हा एखादा भक्त, श्रीधर स्वामी म्हणतात, विश्वनाथ चक्र ठाकूर आणि श्रीधर स्वामी, की अनन्य भाग म्हणजे त्याच्याकरता दुसरं कुठलेही वर्शिपेबल ऑब्जेक्ट नाहीये, त्याला म्हणतात अनन्य, एक भावाने. म्हणजे जरी जसं घरामध्ये लहान मुलं असतं, आई त्याला ओरडते, मारते, मुलगा गडबड करतो, परंतु मुलगा त्याने जरी गडबड केली किंवा काय झालं, आवाज रेग्युलर पेक्षा थोडा जास्त कमी येत आहे का आवाज. बरोबर आहे ना. हा, नेटवर्क चेक करा तुमचं तिकडे. पार्थ प्रिया प्रभू, आवाज माझ्याकडे फुल आहे, प्लस मी माईक लावलाय.
मग आईने जरी मुलाला मारलं तरी मुलगा कुठे जाईल शेवटी? आईकडे जाईल ना आश्रय घ्यायला, बिकॉज त्याला दुसरं आश्रयस्थान कुठलं नाहीये. त्याचप्रमाणे भक्त जरी मार्गातनं डेव्हिएट झाला तरी त्याला माहित असतं की आपल्याला भगवंतांकडे जाण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाहीये, राईट. म्हणून त्याला अनन्य भाग म्हणतात. म्हणून आपण बघितलं होतं की 2 गुण असतात ज्यामुळे तो भगवंतांना प्रिय बनतो जरी तो पतित झाला. पहिली गोष्ट म्हणजे डझंट डेव्हिएट फ्रॉम द पाथ ऑफ भक्ती. तो भक्ती मार्गातनं दूर जात नाही, जरी पडला तरी उठून पुन्हा भक्ती चालू करतो. आणि दुसरी गोष्ट, त्याला बिलकुल डाऊट नसतो की भगवंत श्रीकृष्ण हे भगवंत आहेत म्हणून. मग तो डाऊट नाही करत की अरे ऐसा कैसा मैं भक्ति से गिर गया, मतलब भगवान मेरी रक्षा नहीं कर सकते या फिर भगवान है नहीं, मतलब मुझे और किसी के पास जाना चाहिए. या गोष्टीवर त्याचा बिलकुल विश्वास बसत नाही, कारण त्याने अगोदरच स्टडी केलेला असतो भगवद्गीतेमध्ये, भक्तिशास्त्रीमध्ये, राईट. त्याने अगोदरच भक्तांच्या संघामध्ये कथेमध्ये ऐकलेलं असतं आणि त्याने अनुभव पण केलेला असतं. यावरून त्याला माहिती असते की मी जरी पतित झालो असेल तरी माझ्याकरता आश्रयस्थान तेच आहे आणि मला पुन्हा ते काय केलं पाहिजे, भक्तांच्या संघामध्ये येऊन पुन्हा त्याचा आश्रय ग्रहण केला पाहिजे. सो दॅट्स वाय या 2 गोष्टींमुळे हा जो भक्त आहे, भगवंत काय म्हणतात, याला काय मानलं पाहिजे, साधुरेवस मंतव्य. मंतव्य म्हणजे समजलं पाहिजे. का? कारण सम्यक व्यवस्थितही तो पूर्णपणे काय झालेला आहे, निश्चयी आहे आणि योग्य मार्गामध्ये स्थित झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, इव्हन तो आपण कधी कधी जर्नी स्टार्ट करत असेल, समजा कधी कॉम्पिटिशन लागते, अशी रनिंग कॉम्पिटिशन असते, बघितली असेल तुम्ही. समजा स्पर्धा लागलेली आहे शर्यतीची, 200 मीटर 500 मीटर एक मध्ये जर कोणी पडला पण तो उठून पुन्हा धावू शकतो ना, त्याच मार्गावरती धावू शकतो की नाही, त्याच्याकडे संधी आहे पुन्हा धावण्याची. जर तो त्या शर्यतीमधनं जर समजा पडला मध्येच आणि म्हटलं अरे छोड़ दो, इधर हो नहीं सकता कुछ भी, चलो यहाँ से वापस चलते, म्हणजे तो काय झाला, त्या शर्यतीतनं बाद झाला तो. पण तो जर चालत राहिला, धावत राहिला, तर त्याला ऍटलिस्ट त्या शेवटला त्याला एक सर्टिफिकेट भेटेल, भेटतं ना, पार्टिसिपेशन सर्टिफिकेट. भले तुम्ही पास होऊ शकले नाही पण तुम्हाला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट तर भेटतं. आणि भगवंताच्या नजरेमध्ये 1 नंबर काय 2 नंबर काय, इव्हन पार्टिसिपेशन सुद्धा 1 नंबर प्रमाणेच मानलं जातं भगवंताच्या नजरेमध्ये. जर तुम्ही बघितलं असेल रामायणामध्ये, जटायूने प्रयत्न केला होता, राईट, सीतेला वाचवण्याचा, पण जटायू वाचवू शकला नाही आणि जटायू तिथे मृत्युमुखी पावला, राईट. परंतु भगवंतांच्या नजरेमध्ये जटायू कोण आहे, विजेता आहे. आणि त्याच प्रकारे हनुमान आणि बाकीची एवढी वानर सेवा होती ते भगवंतासोबत गेले लंकेला पार करण्याकरता, आणि हनुमानांनी लंका पार करून सीतेचा शोध लावला, रिटर्न आले. मला तुम्ही सांगा, मला हनुमान भगवंतांना प्रिय होते की जटायू प्रिय होते? असं कधी भगवंत म्हटले ना की मला हनुमान प्रिय आहे कारण हनुमानाने शोधून लावलं सीतेला. भगवंतांना जटायू तेवढेच प्रिय होते जेवढे जटायू हनुमान प्रिय आहेत, राईट. म्हणजे भगवंत भक्तीमध्ये आपली क्वांटिटी बघत नाही तर आपली क्वालिटी प्लस पार्टिसिपेशन बघतात की याने सहभाग घेतला, राईट. म्हणून बुक मॅरेथॉन मध्ये तुम्ही जेव्हा पुस्तकं वाटतं असं नाही की तुम्ही 1 लाख गीता वाटल्या किंवा 10,000 वाटल्या किंवा 500-100 वाटल्या, तुम्ही 1 जरी गीता वाटली तरी तुम्ही पार्टिसिपेशन केलं आणि भगवान त्याला नोट करतात. अदरवाईज अजून एक उदाहरण आहे ना त्या ह्याचं, खारीचं आणि हनुमानाचं, राईट. हनुमान जेव्हा मोठे मोठे महाकाय दगड उचलून टाकत होते पूल बनवण्याकरता, आणि खाली काय करत होती, छोटीशी छोटे छोटे असे दगड हे करत होती, तेव्हा भगवंत काय म्हटले, हनुमान म्हटले की बाजूला हो माझ्या रस्त्यातनं, माझं फार मोठं मिशन आहे. भगवंत म्हटले की तुझं मिशन आहे, हनुमानला म्हटले तिचं पण मिशन आहे. मिशन क्वांटिटीने डिफाईन होत नाही. भक्तीच्या मार्गामध्ये आपलं कॉन्शियसनेस आणि आपलं पार्टिसिपेशन हे कॅल्क्युलेट केलं जातं, राईट. कारण भगवंताच्या तुलनेमध्ये तुम्ही एक मोठा डोंगर जरी उचलला किंवा खारीने एखादा छोटासा दगड जरी उचलला, त्यांच्याकरता सेम आहे. कारण ऍक्च्युली दोन्ही गोष्टी भगवंत करू शकतात, बरोबर आहे का नाही. आजच्या कॉर्पोरेट जगामध्ये तुम्ही काम करता, एखाद्याने तुम्हाला फार मोठा धनराशी दिली तर त्याच्याकरता म्हणजे कंपनीमध्ये काम करणारा मोठा व्यक्ती असेल जो मोठे मोठे प्रोजेक्ट अकम्प्लिश करतोय, त्याच्याकरता कंपनीच्या ओनरला फार मोठा माणूस आहे तो, बरोबर आहे का नाही. आणि एखादा छोटा सिंपल पिऊन
तो म्हणेल की सिंपल प्यून है, इसका क्या ज्यादा व्हॅल्यू आहे, याचा 1000 प्यून मिळू शकते मेरे को, राईट. पण भगवंताच्या नजरेमध्ये भगवंतांच्या कंपनीत काम करणारा एखादा व्यक्ती, कॉर्पोरेटमध्ये म्हणजे भगवंतांच्या मंदिरात सेवा करणारा किंवा भगवंतांच्या प्रोजेक्टमध्ये सेवा करणारा, एक मोठा डोंगर उचलण्यासारख्या सेवा करणारा किंवा एक सिंपल स्वीपर, दोन्ही सेम आहेत का? कारण भगवंत दोन्ही सेवा करून स्वतः करू शकतात. गरज नाही त्यांना दोघांची. गरज आहे का भगवंतांना? भगवंत स्वतः म्हणू शकतात की मैं कर सकता हूँ ये जो बड़ा डिवोटी कर रहा है ना, इतना बड़ा ये बड़ा प्रोजेक्ट, एक बड़ा मंदिर बनाया या फिर बहुत सारा बुक बांटा या फिर बहुत सारा फंड कलेक्शन किया, मैं कर सकता हूँ खुद, मुझे उसकी जरूरत नहीं है. लेकिन ये सेवा कर रहे हैं, इससे उनको लाभ है, राईट. ह्या ऍटिट्यूड मध्ये जेव्हा डिवोटी सेवा करतो तेव्हा तो भक्तीच्या मार्गावरती भले जरी मागे पुढे झालं प्लस मायनस तरी भगवंत त्याला सांभाळून घेतात, राईट. हे मोठ्या भक्ताबाबतीत किंवा छोट्या भक्तामध्ये, कुठल्याही भक्ताच्या बाबतीत असेल तरी भगवंत त्याला त्याच प्रकारे आश्रय देतात ज्या प्रकारे म्हणून एक तुम्ही बघितलं असेल की इथे ह्या स्पेशली ह्या श्लोकामध्ये जेव्हा आपण ही सेकंड लाईन वाचतो, भगवंत म्हणतात की उसे साधू समझना चाहिए, साधु एव स मंतव्य, बिकॉज ही इज प्रॉपरली सिच्युएटेड, सम्यक व्यवस्थित ही स, तो पूर्णपणे कशा प्रकारे आहे, एक प्रॉपर मार्गावरती आहे, भले थोडा मागे पुढे प्लस मायनस होत असतं. आणि याला म्हणून भगवंत आहे ना, तुम्हाला तसेच पर्पट मध्ये किंवा तात्पर्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये पॅराग्राफ मध्ये भगवंत म्हणतात, या श्लोकामधील सुदुराचार शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे. जेव्हा जीव बद्धावस्थेमध्ये असतो तेव्हा त्याचे दोन प्रकारचे कर्मे असतात, एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म, दुसरे स्वरूपभूत कर्म. आणि आय थिंक या प्रकारचं तात्पर्य आपण अगोदर सुद्धा बघितले होते गीतेमध्ये, आय थिंक सेकंड चॅप्टर की थर्ड चॅप्टर मध्ये बघितलं होतं. सिमिलर काइंड ऑफ भक्त काय करतात, दोन ट्रॅकवर चालतात सध्या. दोन ट्रॅक कुठले आहेत? एक आपला भौतिक जीवनाचा ट्रॅक आहे, एक आध्यात्मिक जीवनाचा ट्रॅक आहे. आणि दोन्ही ट्रॅकला आपल्याला सांभाळायला लागतं. मग ते कधी कधी काय होतं की भौतिक ट्रॅक एकदम एवढं जास्त वाढतो की आध्यात्मिक ट्रॅक पूर्ण खाली जातो. आणि कधी कधी आध्यात्मिक ट्रॅक कधी कधी वर्षात एकदा यात्रेला गेलं की एकदम हाय होतो आणि भौतिक ट्रॅक असं वाटतं की कोई है नाही भौतिक जीवन. एक हफ्ते बाद मालूम पडता की भौतिक जीवन बहुत बड़ा है, अभी बाकी आहे, राईट. मग ह्या परस्पर दोघांमध्ये बॅलन्स करताना डिवोटी कदाचित कधी कधी मागे पुढे प्रभुपाद इथे लिहितात, शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्रांच्या नियमानुसार राहणे या संदर्भात निश्चितच निरनिराळी कर्मे असतात आणि भक्तांना सुद्धा बद्धावस्थेत कर्मे करावे लागतात. व याच कर्मांना उपाधियुक्त कर्म किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते, राईट. या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भगवत भक्तीमध्ये युक्त झाला आहे त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हटले जाते. असे कर्मे स्वरूप अवस्थेत केले जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते. नाव कधी कधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कर्मे एकमेकांशी समांतर चाललेली असतात, परंतु पुन्हा कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो. जसं से फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हेवी मॉर्निंग प्रोग्राम केलं तर तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येईल, राईट. मॉर्निंग प्रोग्राम तुम्ही जर सकाळी 4ला उठून चॅन्टिंग करून जाताल तर तुम्हाला ऑफिसमध्ये पेंग आलं होतं किंवा शाळेमध्ये शिकवता शिकवता झोप येते, बोर्डवरती चॉकने लिहिता आणि मग बिकॉज आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या असतात तर कधी कधी आजारी पण पडतो आपण कारण बॉडीला जास्त स्ट्रेस झेलवत नाही, बॉडी आजारी पडते, आपण सिक पडतो. मग त्यावेळेला चॅन्टिंग आणि कमी होते, राईट. किंवा आपले डिव्होशनल ऍक्टिव्हिटीज कमी होतात. मग प्रभुपाद असे लिहितात पुन्हा परंतु कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो. शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो, तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करत नाही. तो जाणतो की आपल्या कर्मातील पूर्णत्व हे आपल्या कृष्ण भावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवर अवलंबून असते. तथापि कधी कधी असं दिसून येते कृष्ण भावनाभावित मनुष्य असे कर्म करतो जे सामाजिक अथवा राजकीय दृष्ट्या अत्यंत घृणास्पद मानले जाते, परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही. आणि ह्याला प्रभुपादांनी कारण दिलेलं आहे वरती की अशी ही क्षणिक जी अधोगती आहे ती का होते, बिकॉज आपण ज्या दोन ट्रॅकवर चाललेलो आहे त्या दोन ट्रॅकला बॅलन्स करणे कधी कधी फार कठीण होऊन जातं, राईट. मग आता घरामध्ये सगळ्या गोष्टी बघणे, मुलांना बघणे, प्रसाद बनवणे, घरातली भांडी धुणी करणे, ऑफिसला जाणे, ऑफिसवर येणे, त्याच्यामध्ये आपली चॅन्टिंग कधी कधी चांगली होणार नाही किंवा व्यवस्थित जसं स्टँडर्ड पाहिजे तसं मेंटेन होणार नाही. पण अशा आकस्मिक किंवा जे लॅब्स असतात त्याला भगवंत म्हणतात की प्रभुपाद येथील तात्पर्यामध्ये
की डिवोटी प्रयत्न करतो की असं कधी व्हायला नको, शक्यतो बॅलन्स करायचा प्रयत्न करतो की व्यवस्थित झालं पाहिजे. पण समजा जर असं कधी झालं की त्याच्याकडनं काही गोष्टी गडबड झाल्या तरी सुद्धा तो व्यक्ती अशा क्षणिक अधोगतीमुळे अपात्र ठरत नाही. राईट. म्हणून प्रभुपादांनी इथे कोटेशन दिलेलं आहे. श्रीमद भागवतात सांगितले आहे की मनुष्याचे पतन झालेले असले तरी तो जर अंतःकरणपूर्वक भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असेल तर भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करतात आणि सर्व पापांपासून त्याला मुक्त करतात. राईट. भौतिक विकार इतके प्रबळ आहेत की भगवत सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधी कधी विकारांद्वारे पाशबद्ध होतात, परंतु कृष्ण भावना ही त्यावरही प्रबळ असल्या कारणाने अशा प्रासंगिक पतनांपासून त्याचा तत्काळ उद्धार होतो. म्हणून कृष्ण भावना ही सदैव यशदायीच असते. म्हणून कधीही आपण स्पेशली कधीही कुणाचा उपवास करू नये जे भक्ती मार्गामधनं कधी कधी डेविड होतात, मागे पुढे होतात. का? कारण जोपर्यंत भक्ताच्या हातामध्ये फीडबॅक दिसते ना, जोपर्यंत तो चॅन्टिंग करत आहे आणि सत्संगमध्ये यायचा प्रयत्न करत आहे तोपर्यंत तो व्यवस्थित मार्गावरती आहे. जरी मागे पुढे झाला तरी तो ट्रॅकवरती येईल एक दिवशी. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. म्हणून प्रभुपाद लिहितात की एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरित्या जरी पतन झाले तरी त्या भक्ताला कोणी तुच्छ लेखू नये. कारण पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या क्षणी भक्त पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा अशी प्रासंगिक अधपतने यथा समय थांबवली जातात. म्हणून लास्टचा जो पॅराग्राफ आहे, सेकंड लास्ट पॅराग्राफ, याच्यानंतरचा नेक्स्ट पॅराग्राफ, यात प्रभुपाद लिहितात म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे आणि दृढ निश्चयाने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करण्यात मग्न झालेला असेल, जरी त्याच्या आकस्मिकपणे अथवा योगायोगाने पतन झाले तरी तो दिव्य अवस्थेमध्ये स्थित असल्याचे जाणले पाहिजे. म्हणून साधुरेव हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून अभक्तांना हे बजावून सांगण्यात आलेलं आहे. प्रभुपाद लिहितात हा शब्द अभक्तांना बजावतो की आकस्मिकपणे झालेल्या पतनामुळे भक्तांचा उपहास करू नये. जरी त्याचे आकस्मिक पतन झाले तरी त्याला साधूच मानले पाहिजे. मंतव्य हा शब्द तर अधिकच महत्वपूर्ण आहे. जर एखाद्याने या नियमांचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला तर त्याने भगवंतांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रमाणे आहे. राईट. सो दिस इज काइंड ऑफ वैष्णव अपराध. मग जरी तुम्हाला कोणी जर कधी म्हटलं की वैष्णव अपराधाचा कुठे दिलेला आहे गीतेमध्ये, तर इथे दिलेला आहे. वैष्णव अपराध केल्याने किती गंभीर परिणाम होऊ शकतात त्याची व्याख्या इथे आहे. राईट. पुढे कोटेशन दिलेलं आहे नरसिंह पुराणामधलं. भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी निंद कृत्य करताना आढळला तरी त्याचे कृत्य म्हणजे चंद्रावर असलेल्या सशाच्या डागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे. अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही. त्याचप्रमाणे सदाचाराच्या मार्गावरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येत नाही. राईट. सो दिस इज, म्हणून हा शब्द वापरलेला आहे अनन्य भाग. म्हणजे आपण किती जरी डेव्हिएट झालो, किती जरी काही झालो, पण जोपर्यंत आपल्याला विश्वास आहे की भगवंतांच्या भक्तीमुळेच मी पुन्हा वरती उठू शकतो आणि श्रीकृष्णच हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, तोपर्यंत आपण सेफ मार्गावरती आहोत. तोपर्यंत आपल्याला संधी आहे स्वतःला रिवाइव्ह करायची. राईट. सो जीव गोस्वामी ऍक्च्युली आपल्या संदर्भांमध्ये याच गोष्टीला एक्सपांड करताना सांगतात की कशा प्रकारे हा वैष्णव अपराध आहे. राईट. जीव गोस्वामी सांगतात अपिचेतस दुराचारो, म्हणजे असं नसतं की एखादा भक्त जाणून बुजून काही पाप करायचा प्रयत्न करतो पण त्याच्याकडनं जर झालं, त्याला असं नसतं की काहीतरी कोणाला काय बोलायचंय किंवा आपल्याला काही पाप करायचंय, पण जर अकस्मात झालं तरी भक्तीची प्रक्रिया एवढी स्ट्रॉंग आहे की तो भक्त पुन्हा व्यवस्थित मार्गावरती सुदृढ होईल. याला ऍक्च्युली पॅरलल ख्रिश्चनिटीमध्ये दिलेलं आहे. त्याला एक टर्म दिलेलं आहे अँटिनोमोनिझम. ख्रिश्चन मध्ये ही टर्म आहे ऍक्च्युली. राईट. आता ही झाली एक बाजू. याच्या विपरीत बाजू काय आहे? याच्या विपरीत बाजू आहे लास्टचा पॅरेग्राफ प्रभुपादांचा तात्पर्याचा. आता एवढं जर सांगितलं आपण की अरे कोई बात नहीं, आपने कुछ किसी को गाली दे दिया या कुछ गलत कर दिया या कुछ गलत खा लिया जो नहीं खाना चाहिए था आपको, तो आपका भक्ति से पतन हो गया, कल से आप क्वालिफाईड नाही इस्कॉन मंदिर आने के लिए, असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर त्याच्या दोन साईड आहेत. एकतर आपल्याकडनं एक अकस्मात गोष्टी होतात ती एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपल्याकडनं जाणून बुजून करणे
ना. मग लास्टचा पॅराग्राफ तुम्ही वाचला तर आपल्याकरता काय आहे, नोटीस आहे. म्हणजे भगवंतांचं प्रेम आपल्याकरता आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण त्या प्रेमाचा दुरुपयोग करू. राईट. म्हणून लास्टचा पॅराग्राफ प्रभुपाद म्हणतात, त्याचबरोबर मनुष्याने असा गैरसमज करून घेऊ नये की दिव्य भगवत भक्तीमध्ये युक्त असलेला भक्त हा सर्व प्रकारचे निंदे कृत्य करू शकतो. राईट. इवन दो भौतिक माया एवढी प्रबळ आहे की तुम्हाला कधी कधी चुकीच्या मार्गावर चालण्याकरता विवश करेल ती. राईट. पण आपल्याला ही जाण पाहिजे की आपण चुकीच्या मार्गावरती चालत आहोत आणि आपण मार्गामधून पथभ्रष्ट झालेलो आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. राईट. ही जाणीव जर आपल्याला नसेल, कधी कधी कसं असतं की म्हणजे एवढा प्रभाव आहे आधुनिक मॉडर्न कल्चरचा कि लोक जस्टिफाई करतात, तो मैंने कुछ गलत थोड़ी बोला इस डिवोटी को, है ना, मैं सही बोल रहा हूँ, वो डिवोटी नालायक है, वो डिवोटी ऐसा है और उसको अधिकार नहीं है या मंदिर में नहीं आ सकता है. राईट. म्हणजे पॉलिटिकली किंवा तुम्हाला त्या कॉर्पोरेटची व्याख्या माहिती, मी सांगायची गरज नाहीये. कॉर्पोरेट जगामध्ये कसं असतं, पॉलिटिकल प्रभाव टाकून आपण एखाद्याला घालू शकतो, आहे ना, कंपन्यांना बात करू शकतो किंवा एखाद्याला आपण कमी जास्त करू शकतो. आणि तीच टेंडन्सी आपल्याकडे मंदिरात राहताना किंवा डिव्होशनल जे भक्त समाज त्याच्या राहताना पण येऊ शकते आपल्याकडे. आपण असा विचार करू शकतो की बरोबर तो आहे, पण भक्तीचे जे प्रसंग घडतात भक्तांमध्ये त्यांना फार वैष्णव एटिकेटने हँडल करावं लागतं. जर त्याला आपण वैष्णव एटिकेटने हँडल नाही केलं तर आपल्याकडनं फार मोठ्या गंभीर चुका होत असतात, ते आपल्याला कळणार पण नाही बऱ्याचदा. मग आता से फॉर एक्झाम्पल इथे प्रभुपाद म्हणतात, या श्लोकामध्ये भौतिक विकाराच्या प्रबळतेने होणाऱ्या अधपतनांचा केवळ उल्लेख करण्यात आला आहे. राईट. भक्ती करणे म्हणजे मायाशक्ती विरुद्ध युद्ध उपकारणे. राईट. आपण काय एखाद्या ऑर्डिनरी लढाईमध्ये उतरलो नाहीये. तुम्ही असं म्हणत असाल की ओके कुछ संसार में रहना है, पैसा कमाना है, तो कुछ भी काम करो, पैसा कमा सकते हैं. राइट. बट भक्ति में अब आएंगे, यहाँ पे अगर भक्ति कमाना है आसान नहीं है इतना. भक्ति कमाने के लिए सचमुच अपना हार्ट भगवान को देना पड़ता है. आणि हार्ट देण्याकरता किती मेहनत लागते विचार करा तुम्ही. जर कोणी एखाद्या एखाद्या मुलगा एखाद्या मुलगीवरती तथाकथित जे जगामध्ये असतात प्रेम करतात, मी आपला हार्ट देता हूं, त्या हार्ट देण्याकरता काय करावं लागतं तुम्हाला माहिती आहे ना. किती डेडिकेशन लागतं, किती त्याग करावा लागतो. आणि ऑफकोर्स एवढं सगळं केल्यावरती भेटत पण नाही काय शेवटला. जसे एम्प्टी हस्क, शेवटला भुसा हातामध्ये येतं. पण या जगामध्ये तथाकथित प्रेम प्राप्त करण्याकरता आपल्याला केवढं आपलं सर्वस्व पणावर लावावं लागतं. म्हणजे विचार करा, भगवंतांची भक्ती प्राप्त करण्याकरता किती आपल्याला सर्वस्व पणावर लावावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये जर एक जरी थोडा जरी चूक झाली आपल्याकडनं, तरी तुमच्या समोर 50 लोक उभी असतील तुम्हाला पॉइंट आउट करायला. कारण काय आहे, एक म्हणजे 1000 लोकांमध्ये एक जरी गडबड करताना थोडा दिसला तर लगेच तो हायलाइट होऊन जातं असं, है ना. म्हणून त्याला बऱ्याचदा प्रभुपाद म्हणतात छुरस्य धारा. स्पिरिच्युअल लाईफ कशी आहे, एखाद्या तेज तलवारीच्या धार असते त्या धारेवर चालण्यासारखं आहे. थोडी जरी गडबड झाली तरी लगेच जखम होते आणि तुरंत रक्त स्त्राव होतो. राईट. मग एवढ्या अशा कठीण मार्गावर चालताना आपल्याकडनं बऱ्याच गोष्टी गडबड होत असतात नेहमी आणि होत राहतील. पण याचा अर्थ असा नाही की आपण ठीक आहे भगवंत माफ करतात, पण आपण त्याला जस्टिफाय करू नये. म्हणून इथे प्रॉपर लिहितात, भक्ती करणे म्हणजे मायाशक्ती विरुद्ध युद्ध पुकारणे वय. जोपर्यंत मायेच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यात मनुष्याने बळ नसते तोपर्यंत प्रासंगिक पतन होण्याची शक्यता असते. राईट. जोपर्यंत आपल्या हातामध्ये पॉवर नाहीये, स्ट्रेंथ नाहीये युद्ध लढायची, तोपर्यंत आपण मार खातच आहोत. परंतु मनुष्याला जेव्हा पुरेसे बळ प्राप्त होते तेव्हा पूर्वी सांगितल्याप्रमाणे असं पतन होत नाही. आतापर्यंत लास्ट पर्यंत प्रभुपाद आश्वासन देत आहेत. पण बघा लास्टच्या 2 लाईनी 3 लाईनी, कोणीही श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्य करीत अजूनही आपण भक्त असल्याचे समजू नये. जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही जाणले पाहिजे. राईट. म्हणजे इट इज नॉट अ लायसन जस्टिफाई करण्याकरता की ऐसा कुछ नहीं है. भगवान बोलते हैं कि अपीछे तो दुराचारो, कुछ गडबड हो गया तो भी क्या हुआ, भगवान बोलते साधु हुआ है. लेकिन कितना, आपण आपलं लिमिट ठरवलं पाहिजे की कितना भगवान मेरे को माफ करेंगे. भगवान तो अनलिमिटेड माफ करने के लिए रेडी है, बट मैं भी भक्त हूं इस नाम से अगर मैं अपने आप को जानना चाहता हूं तो मेरा क्या है भगवान के प्रति डेडिकेशन. मी कशा प्रकारे त्यांना साथ देईन, ते माझी साथ देत आहेत पण मी कशी साथ देईन त्यांना.
म्हणून ख्रिश्चनिटीमध्ये जी टर्म सांगितली तुम्हाला मी, एंटीनोमोनिझम, राईट. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा ख्रिश्चन लोक काय म्हणतात कि हम अभी जो पाप करेंगे करते रहेंगे क्योंकि हमारा सारा पाप का कॉन्ट्रैक्ट किसने लिया है, जीसस ने लिया है. हमारे लिए सारे पाप जीसस उसकी बिल ऑलरेडी पे करके गए हैं, राईट. ही व्याख्या ख्रिश्चनिटीमध्ये असते, तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा. तो वो लोग ऐसा बोलते हैं कि जीसस अपना खून बहा के गए हैं, हम जो पाप करना है कर सकते हैं. दैट्स नॉट राईट ॲटिट्यूड. इव्हन भक्तिवेदांत ठाकूर यांच्या टायमाला सुद्धा जे त्या टायमाचे जे डिव्होटीज होते ते एका हातामध्ये मासा घ्यायचे आणि एका हातामध्ये बीड बॅग. बंगाली जास्त मासे खातात ना तिकडे. म्हणजे जे प्राकृत भक्त जे होते नवीन नवीन आणि जे ह्या गोष्टींना जस्टिफाय करायचे, तो क्या हुआ हम जब तक कारण चॅन्टिंग केल्याने पाप धुतले जातात ना. तो एक साइड से चॅन्टिंग करो, एक साइड से पाप धुलो, राईट. पण उन्नत भक्त तो असतो ज्याला माहिती असतं की नामाच्या बळावरती पाप केल्याने किती अपराध होत असतात, राईट. चैंटिंग अपन तय करता कभी करूँ नहीं कि अभी मैं चैंटिंग करूंगा तो पाप धुलेंगे, चैंटिंग करूंगा पाप, ऐसा करते रहोगे तो जिंदगी में ऐसे यहाँ पे चलते रहोगे, आगे बढ़ोगे नहीं, कभी एक ही जगह रहोगे, राइट. मैं ह्याला ऑफकोर्स भक्तिवेदांत ठाकुर सांगतात की कि आप अगर इस तरह से हैं, मतलब एक हाथ में आप मछली पकड़ते हैं और एक हाथ में बीड़ी बैग लेते हैं, दैट डजंट मेक यू अ ग्रेट वैष्णवा. जसं प्रभुपाद तिथे म्हणतात की त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारण्याचा प्रयत्न केला नाही तर तो उच्च भक्त आहे असे मानले जाणार नाही, राईट. कारण तुम्ही जर एक ठिकाणी हत्या करत असाल आणि तुम्ही म्हणत असाल की मैं सबसे प्रेम करता हूं, कारण चॅन्टिंग म्हणजे काय, भगवंतांची भक्ती म्हणजे आपण सगळ्या जगाला आपण भाऊ बंधू मानतोय, राईट. तुम्ही साईडला तुम्ही हत्या करत असाल, तुम्ही कसं भगवंतांचा स्वीकार करताय. जसं कधी कधी आपण जेव्हा गीता वाटप करतो तेव्हा लोक म्हणतात की हम गीता नहीं पढ़ते, हम लेकिन हम भगवान के ऊपर विश्वास करते हैं. तो आप अगर भगवान के ऊपर विश्वास करते हैं तो फिर आप गीता पढ़ेंगे. गीता नहीं पढ़ते मतलब आप भगवान के ऊपर विश्वास नहीं करते. असं बोललात तर तुमचं काम झालं तिथंच. बुक डिस्ट्रीब्युशन वगैरे खतम. ट्राय करा, उद्या डिस्ट्रीब्युशन करायला जावा आणि म्हणा की गीता लीजिए गीता लीजिए गीता लीजिए, आणि एखाद्या म्हणेल हम नहीं पढ़ेंगे गीता, हम नहीं पढ़ना चाहते. मग तुम्ही त्याला म्हणा की मतलब आप भगवान के ऊपर विश्वास नहीं रखते. सी कारण ऍक्च्युअली बघायला गेलं तर जो भगवंतांवर विश्वास ठेवतो तो भगवंतांचे शब्द वाचेल ना. ज्याला प्रेम आहे भगवंतांची तोच भगवंतांचे शब्द वाचेल. तुम्ही वाचत नाहीत किंवा ऐकत नाहीत गीता म्हणजे तुम्हाला भगवंतांवरती प्रेम नाहीये, हे कन्क्लुजन आहे. इव्हन फॉर डिव्होटीज, इव्हन फॉर नॉन डिव्होटीज. आपलं प्रेम कितपर्यंत आहे हे कसं प्रकट होतं की आपण नुसतं बोलण्याने होत नाही की मी भक्त आहे. तुम्ही खरंच दररोज गीता वाचता का, है ना. चॅन्टिंग करता, कारण चॅन्टिंग कंपल्सरी केलेली आहे. पण दररोज भगवद्गीता वाचतो का आपण. मग समजून घ्यावं की आपण अजून काय आहोत, खालच्या स्तरावरती आहोत. आपल्याला स्तर वाढवावा लागेल आपला, है ना. की आपण भगवंतावर प्रेम करत असेल तर आपण भगवंताचे शब्द सुद्धा वाचले पाहिजेत ना. गीतेमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की जो माझा भक्त आहे तो सर्वांवरती प्रेम करतो, कोणावर द्वेष करत नाही, है ना. भक्ती या जगाशी आसक्त होत नाही, हे भगवंताचे शब्द आहेत गीतेमध्ये दिलेले, है ना. जसं एखादा है ना प्रेयसी असेल, आपल्या प्रियकराला पत्र लिहिल की माझं तुझ्यावरती एवढे प्रेम आहे, ते फलाना 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 फलाना, राईट. लिहितात पत्र. आणि मग लग्न झाल्यानंतर तर काय म्हणतात, घर का सारा सेवा करना है, बर्तन धोना, ये करना वो करना है ना. मग तो म्हणतो की मैं सब काम करूंगा, मैं सब बाहेर से एक. मग तुम्हाला माहिती आहे कॉन्फ्लिक्ट कसे होतात. मग आपण जे काही लिहिलेले शब्द असतात त्याच्या आपण कधी केलं का वचनबद्ध, त्याला म्हणजे फॉलो केलं का. आपलं प्रेमाचं प्रकटीकरण कधी होतं, जेव्हा सेवा येते. तुम्ही सेवा करू शकत नसाल, नुसते बडबड केल्याने काही फायदा नाहीये. दॅट्स ऑल. सिमिलरली डिव्होटी म्हणजे नुसतं तिलक धारण करून किंवा धोती कुर्ता लावून आपण यात्रेला जाऊन येतो मस्तपैकी. आणि आपण मस्तपैकी जेव्हा मंदिरात येणार तेव्हा एकदम डिवोशनल अटायर मध्ये येणार, अरे मैं डिवोटी है. बट बाकी के 6 दिन क्या करोगे आप. अगर आपको डिवोटी बने रहना है तो आपको ये सब पालन करना पड़ेगा. इफ यू वॉन्ट टू रेज युअर स्टँडर्ड्स देन यू हॅव टू फॉलो. त्याच्याकरता सत्संग पाहिजे, राईट. म्हणून एक यामध्ये एक गोष्ट, एक एक्झाम्पल मला दिलेलं होतं इथे, मी ऐकलं. एक एक्झाम्पल म्हणजे ही आहे आपली साईड भक्तांची, राईट. म्हणजे डिव्होटीने कधी स्वतःला जस्टिफाय करू नये की मी चांगला डिव्होटी आहे, आणि सोबत जर स्वतःला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत नसेल, चांगला नाही येतो. जरी भगवंतांनी एवढं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे, पण आपण जर त्याला फॉलो करत नसेल आणि स्वतःला प्युअर करायचा प्रयत्न करत नसेल तर आपण काय आहे, स्टील
लोअर स्तरावरती, आणि त्या स्तरावरनं कधी आपण एकदम खालच्या स्तरावर जाऊन भक्तीमधनं बाहेर पडू आपल्याला कळणार पण नाही. म्हणून जे लोक आपल्या चॅन्टिंगला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत नाही ना, म्हणतात की चलेगा चल रहा है चॅन्टिंग चल रहा है, इव्हेंच्युअली चॅन्टिंग सुटणार आपल्याकडनं. कारण किती दिवस तो आपण नाटक करत बसणार. असं म्हणजे जसं ते तुम्ही एक उदाहरण दिलेलं आहे की ते करतात ना डंबेल उचलून एक्सरसाइज, तुम्ही ऍक्च्युअली डंबेल उचलता ना. जर समजा कोणी नाटक करत असेल मग डंबेल नसते असा हात असा असा हात करत असेल, किती दिवस करणार तुम्ही नाटक? नाही करू शकत ना, बोर होणार ना त्याने. समजा तुमच्या समोर जेवायला प्लेट ठेवलेली आहे आणि जेवणच नाही, तुम्ही जेवायचं नाटक करताय, किती दिवस करणार नाटक आहे? जसं सिनेमामध्ये मूवीमध्ये जेव्हा जे सिरियल बनतात किंवा ऍक्टिंग केली जाते, तर कोणी टेबलवर बसून जेवत असेल, ऍक्च्युअली जेवत नसतात ते, ऍक्टिंग असतं ती जेवायची, राईट? ते टीव्ही मध्ये चालते, पण रिअल लाईफ मध्ये तुम्ही कितीच ऍक्टिंग करणार की मी जेवत आहे मी जेवत आहे आता मी जेवत, आता क्लास झाल्यावर तुम्ही जेवायला बसा, ठीक आहे? एक रिकामा ताट घ्या, 2 वाट्या घ्या, एक ग्लास ठेवा आणि मग बोला आता जेवते मी. एक दिवस तुम्ही ऍक्टिंग करता कराल, 2 दिवस कराल, नाही करत ना, नेहमी करू शकत ना. एक दिवशी बोरून सोडून देणार ना. पण तुम्ही ऍक्च्युअल जेवत असाल तुम्ही जेवत राहणार, राईट? बिकॉज त्याने तुम्हाला एनर्जी भेटत आहे. त्याच प्रकारे आध्यात्मिक प्रक्रिया आपण ज्याला जर सुधारायचा प्रयत्न केला नाही तर आपण इव्हेंच्युअली त्याला सोडून जाऊ. का? कारण आपण ऍक्च्युअली टेस्ट करत नाहीये. सो दिस इज द कॉशन इथे. आणि ऍट द सेम टाइम भगवंताचं प्रेम सुद्धा त्याने प्रकट केलेलं आहे, राईट? आता ह्याला जोडून नेक्स्ट इथे भगवंत सांगतात पुढे. आता अर्जुन विचारेल कि ठीक है आप उसको इस तरह से कह रहे हैं कि वो भक्त है, राइट? कि इतना अच्छा ये है डिवोटी, आप उसको डिवोटी मान रहे, भले वो गलत काम कर रहे हैं, राइट? मग ह्याला भगवंत जोडताना आणखी म्हणतात पुढे, ऐसा इसलिए क्यों? क्योंकि 31 बघा आता 31 नंबर श्लोक वाचा गोपीगण माताजी. चित्रं भवति धर्मात्मा सत्त्वशान्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौन्तेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. इथे भगवंत म्हणतात की देख अर्जुन, मैं जो कह रहा हूं ये जस्ट कहने के लिए नहीं कह रहा हूं, आप मांगते तो डॉक्युमेंट लिख लो एफिडेविट करके, कोर्ट मध्ये जाऊन स्टॅम्प पेपर मध्ये लिहून आण. आणि म्हणून भगवंत म्हणतात कोणते प्रतिजानी न मैं भक्त प्रणश्यति, आप डिक्लेअर करो कि मेरे भक्त का कभी भी विनाश नहीं होगा. क्यों विनाश नहीं होगा? क्षिप्रम म्हणजे अत्यंत लवकरच, भवते धर्मात्मा म्हणजे काय, लवकर धर्मात्मा होणार तो, शाश्वत शांती निगच्छति, और उसे परमनंट पीस शांती प्राप्त होगी, राईट? मग भक्तिविनोद ठाकूर याला एक सुंदर कमेंट्री देतात जोडताना. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, म्हणजे थोडं जस्ट रसिक कमेंट्री आहे. ते म्हणतात की ह्या श्लोकाचा अर्थ जर आपण असा घेतला, समजा मागच्या श्लोकाचा शब्द बघितला, अपित चेतस दुराचारो, राईट? तर तुम्ही बघितलं वृंदावन मध्ये गोपींनी जो त्याग केला होता, ब्रज गोपींनी, जेव्हा भगवंतांनी जेव्हा त्यांना रासलीला करता इन्व्हिटेशन दिलं, साड्या गोपी केल्या, बरोबर आहे का नाही? जगाच्या नजरेमध्ये काय आहे? जगाच्या नजरेमध्ये काय? दुराचार आहे, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. पण जो व्यक्ती याला दुराचार न बघता याला असं बघतो की ह्या व्यक्ती सर्वात हायएस्ट लेवलचा धर्म करतायत, तो व्यक्ती लवकरच काय होईल? ह्या श्लोकला फॉलो करेल. क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति, उसको बहुत जल्दी शांती प्राप्त होगी. सी, जगाच्या नजरेमध्ये व्रजगोपींनी जे केलं होतं ते काय आहे? एक प्रकारचं पाप कृत्य, बरोबर आहे? पण आध्यात्मिक दृष्टीने बघितलं आपण तर जे व्रजगोपींनी केलं ते काय आहे? सर्वात हायएस्ट आहे. म्हणजे कधी कधी असं असेल या जगामध्ये की एक दिसणं म्हणजे अपेरंट भक्ताचा जो फॉल्ट असेल तो ऍक्च्युअली फॉल्ट नसेल जर बघायला गेलं तर, त्याला आपण व्यवस्थित जर पडताळणी करून बघितली तर, राईट? म्हणून म्हणताना असं म्हणतात आचार्य की भगवंतांना प्राप्त करण्याकरता आपल्याला वाईट गोष्टी सोडाव्या लागतात जगातल्या, बरोबर आहे? वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो. कधी कधी चांगल्या गोष्टींचा पण त्याग करावा लागतो. जसं से फॉर एक्झाम्पल कधी कधी काही लोक घर सोडून ब्रह्मचारी बनतात. से फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे काही वर्षांपूर्वी ते टीव्हीवरती भरपूर यायचं, जी टीव्ही, स्टार टीव्ही आणि सगळ्या टीव्हीनी सगळे इंटरव्ह्यू म्हणजे फ्लड झाला होता, फ्लड पूर आला होता टीव्हीवरती.
कि देखो ये ये ब्रह्मचारी बन गए अपने माता पिता को छोड़कर, ये सन्यासी बन गए, देखो माता पिता कैसे रो रहे हैं. तुम्ही तेव्हा हा श्लोक वाचावा. राईट. सो दिस इज नॉट जस्ट केस फॉर ब्रह्मचारीज और इव्हन फॉर ग्रस्तात ऑल्सो. तुम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टींचा त्याग केला असेल राईट भक्त बनण्याकरता. तर इट इज नॉट जस्ट चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी तर सोडाव्याच लागतात भगवंतांची भक्ती करण्याकरता. कधी कधी भगवंतांना प्राप्त करण्याकरता जगातल्या चांगल्या गोष्टींचा पण त्याग करावा लागतो. कारण तथाकथित चांगल्या गोष्टी ऍक्च्युअली ह्या चांगल्या आहेत की नाही हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. राईट. म्हणून इथे भक्तिनाथ ठाकूर म्हणतात कि जो गोपियों की सेवा देखता है अपीचे दुराचार कर रहे हैं लोग, लेकिन जो गोपियों को देखता है कि ये हाईएस्ट भक्ति कर रहे हैं और जो इसको समझता है वो व्यक्ती बहुत जल्दी क्या बन जाता है, धर्मात्मा बन जाता है. बेसिकली या जगातील संसारी लोक भगवंताचा उपास करतात. राईट. व्रज गोपींचा उपास करतात. काय उपास करतात की भगवंत हे भगवंतांचे भक्त असे का करतात, भगवंताचा त्याग जगाचा त्याग घरदाराचा त्याग करून भगवंताकडे गेलेले आहेत. पण त्यांना माहित नाही की किती हायएस्ट लेवलची भक्ती आहे. राईट. ते समजण्याकरता त्याला आता ही झाली एक प्रकारची कॉमेंट्री. राईट. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात या अँगलने. पण तरी सुद्धा जे बाकी जे आपण मागच्या श्लोकात वाचलं, स्पेशली जो लास्टचा पॅरेग्राफ आहे श्लोक नंबर 30चा, त्या तात्पर्यात जर आपण बघितलं तर त्यानुसार आपण कधी जस्टिफाय करू नये. मैंने घरदार छोड़ा तो क्या हुआ, मैं भगवान के लिए घरदार छोड़ा है, मैं भगवान की भक्ती कर रहा हूँ. तुम्हाला कधी कधी कुठल्या लग्नाला इन्व्हिटेशन येत असेल, पार्टीला तुम्ही जात नसाल किंवा तुम्हाला सांगत असतील कि इस शादी में आए हो ये खाना पड़ेगा आपको, नहीं खाऊंगी मैं, चाय नहीं पिऊंगी. राईट. मग तुम्हाला तेव्हा ह्या श्लोकांचा स्मरण पडेल. राईट. जगाच्या म्हणून जगाला हे समजणं जरुरी आहे की ते कुठल्या गोष्टीला कुठली टीका देतात, अदरवाईज त्यांच्याकरता डेंजरस आहे. आणि पण आपण त्याला असं समजू नये की मैं तो गीता के हिसाब से बहुत हाई स्टैंडर्ड पे हूँ. नहीं, हमको समझना चाहिए कि फिर भी मुझे पालन करना चाहिए लोगों को इस तरह से दिखाना नहीं चाहिए, बट व्हाट टू डू, मुझे ऐसा रहना पड़ता है. राईट. आणि म्हणून तुम्ही जर ह्याला बघितलं स्पेशली सेकंड लाईनला, आणि ह्या तात्पर्यात सुद्धा मागचा कंटिन्युएशन आहे मागच्या तात्पर्याचा. प्रभुपाद बघा तुम्हाला तात्पर्य दिसेल. पुन्हा म्हणतात या श्लोकाचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये. 7व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की दुष्कर्मी लोक भगवत भक्त बनू शकत नाहीत. येशाम तू अंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता. तुम्ही वाचला असेल तो श्लोक की भक्ती करण्याकरता आपल्याला दुष्कर्मांपासून दूर व्हायला पाहिजे. राईट. जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण मुळीच असू शकत नाही. मग प्रश्न राहतो की आकस्मिकपणे किंवा हेतुपूर्वक निंदकृत्य करणारा मनुष्य कसा शुद्ध भक्त होऊ शकतो, असा प्रश्न उद्भवणे रास्तच आहे. 7व्या अध्यायात सांगितले आहे की दुष्कर्मी लोक कधी कधी भगवत भक्तीचा स्वीकार करीत नाहीत आणि श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तींकडे कोणता सद्गुण नसतो. सामान्यतः नवविध भक्तीमध्ये निमग्न झालेला भक्त हा हृदयातील सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होण्याचा प्रयत्न असतो. राईट. तो भगवंतांना आपल्या हृदयात स्थापित करतो आणि त्यामुळे त्याचे सर्व पाप पूर्णपणे दोष साहजिकच धुतले जातात. निरंतर भगवत चिंतनामुळे तो पूर्णपणे शुद्ध होतो. वेदांनुसार असा एक नियम आहे, जर कोणी उच्च स्थानापासून च्युत झाला तर त्याला स्वतःच्या शुद्धीकरता काही विशेष धार्मिक विधी करावे लागतात. परंतु भक्त जेव्हा आपल्या मार्गावर पतित होतो तेव्हा त्याला काही विशेष करायची गरज नाही पडत की चलो नाशिक में चलो नागबळी नारायण करेंगे या इस देवता के पास जाएंगे, कुछ यज्ञ करेंगे, जाके नवसाच्या गणपतीला एक नारळ फोडून येऊया, आपली शुद्धी होईल. नाही, भगवंत म्हणतात काय, प्रभुपाद म्हणतात. परंतु येथे अशी काहीही अट घातलेली नाही, कारण भक्तांच्या हृदयात निरंतर भगवत स्वरामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया चाललेली असते. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा अखंड कीर्तन चालू ठेवलं पाहिजे. राईट. आपण कुठल्याही अवस्थेमध्ये कसंही असो, आपण जोपर्यंत चॅन्टिंग सोडत नाही तोपर्यंत आपल्याला एक आशा आहे की आपण ट्रॅकवरती पुन्हा येऊच. राईट. आणि चॅन्टिंग चालू ठेवण्याकरता भक्ताचा संघ पाहिजे. म्हणून भक्त संगतामध्ये आपल्याला आपला इगो नॉर्मल ठेवला पाहिजे. जास्त इगोला जास्त वरती येऊन द्यायचं नाही की मैं सबसे बड़ा भक्त हूँ, मैं ऐसा हूँ, मैं वैसा हूँ, मैं इन भक्तों के साथ नहीं रह सकता, ये भक्त कम स्टँडर्ड वाले हैं. अरे भक्त कोणीही असो, जो भक्त चॅन्टिंग करतो तो सर्वात मूल्यवान आहे आपल्याकरता. त्याचा संघ भले तो कोणी असेल, कुठल्या जातीचा असेल, पंथाचा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणी असेल,
दुसऱ्या जातीतला असेल, जो भक्त चॅन्टिंग करतोय त्याचा आपल्याला संघ सर्वात मूल्यवान आहे. आणि अशा भक्तांचा संघ आपण जोपर्यंत ठेवू तोपर्यंत प्रभुपाद लिहितात, यामुळे सर्व आकस्मिक अधपतनापासून भक्ताचे रक्षण होईल. अशा रीतीने तो प्राकृत विकारांपासून सदैव मुक्त राहील. नाव आता ह्याला जोडताना विश्वनाथ चक्र ठाकूरची सुंदर कमेंट्री आहे. सी हे वर्सेस इज वन ऑफ द मोस्ट फाउंडेशनल वर्सेस ऑफ गीता. ह्या 3-4 श्लोकांना जो व्यवस्थित समजून घेतो ना, तो कधीही भक्तिमधना एक तर स्वतःच्या अहमभावामुळे ऑफ ट्रॅक होणार नाही, किंवा दुसऱ्यांना चुकीच्या मार्गावर जाताना बघून डिस्टर्ब होणार नाही. राईट. कधी कधी जाम उतावळे असतो आपण, जरा जरी काय झालं कोणाला तरी लगेच तू बघ त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं काय त्याचं काय त्याचं काय त्याचं काय झालं. अरे काय झालं नाही, तुझं काय झालं ते पहिले बघून घे. असं नको व्हायला की दुसऱ्यांच्या पायाखालची जमीन घसरली आणि त्या जमिनीला बघून हसत बसलो आणि आपल्या पायाखालची जमीन घसरली. राईट. ते मराठीमध्ये म्हणतात ना, दुसऱ्यांच्या नाकात शेंबूड पडण्यापेक्षा अगोदर पहिले आपल्या नाकात किती बघून घ्या पहिले, आहे की नाही. प्रत्येकाच्या नाकात शेंबूड असतंच ना, असतं की नाही, नसतं का. फक्त ते काय आतमध्ये नाकात आहे म्हणून दिसत नाही, बरोबर आहे. सर्दी झाली की दिसतं ते बाहेर येतं. मग दुसऱ्यांना शेंबूड आपण बघू नये की अरे किती शेंबूड दिसतं त्याच्या नाकात, किती शेंबूड आहे बघा, शेंबूड किती पडतंय. अरे तुझ्या तोंड नाकात शेंबूड आहे, लय शेंबूड आहे, काढलं पाव लिटर निघेल कमीत कमी. सो इथे विश्वनाथ चक्र सांगतात की समजा आता हे डायलॉग आहे एकदम रसिक डायलॉग आहे. समजा भगवंत म्हणतात, कृष्णा सेज नेहमी माझ्या भक्तांना मी काय करतो, साधू म्हणून समजतो मी. भगवंत म्हणतात मैं मेरे भक्तों को केवल हमेशा साधू करके देखता हूं. अर्जुन म्हणतो ऐसा कैसे, वो तो पाप करते हैं, सुदुराचार करते हैं तुम्हारे भक्त, मैंने देखा है ना. जैसे से फॉर एग्जाम्पल अजामिल बहुत पापी था, वो दुराचार किया उसने. भरत महाराज भक्ति करने के लिए गए थे, हिरण के बच्चे से अटैच हो गए. राइट. किंवा चित्रकेतू महाराजांनी काय केलं होतं, शंकर पार्वती यांचा अपराध केला होता. अशी अनेक उदाहरणं भागवतमध्ये आहेत. मग आता दिस इज फर्स्ट डायलॉग. कृष्ण म्हणतात की मैं सारे भक्तों को तो मत साधू करके देखता हूँ, सब साधु है, सब साधु है, जो भी जप करे साधु है. अर्जुन म्हणतो ऐसा कैसे दुराचार करते हो. मग कृष्ण म्हणतात अरे ऐसा नहीं है अर्जुन, अभी जो दुराचार कर रहे हैं कोई बात नहीं, दैट डिवोटी विल सून बिकम धर्मात्मा. म्हणून हा जो श्लोक आहे, क्षिप्रम भवति धर्मात्मा. अरे अर्जुन कोई बात नहीं, थोड़े समय में धर्मात्मा बन जाएगा वो, है ना. और जैसे धर्मात्मा बनेगा वो क्या होगा, शाश्वत शांति निगच्छति. उसके हृदय में जो भी अशांति है भौतिक कामनाओं की वजह से, रजोगुण तमोगुण की वजह से जो अशांति है उसके हृदय में, जो माया का प्रभाव है वो क्या हो जाएगा, दूर हो जाएगा. राइट. उसके बाद उसको प्रॉपर शांति प्राप्त होगी और मेरे साथ वो सदा सर्वकाल के लिए रहने के लिए आएगा. राइट. मैं अर्जुन म्हणतो ये सब ठीक है आप जो कह रहे हैं कि भक्त अच्छा बनेगा और आपके पास आएगा, लेकिन आपका भक्त लेकिन अगर सुधरेगा नहीं तो सी नाउ दिस इज अ वेरी ग्रेव क्वेश्चन. चलो गंभीर प्रश्न आता है इथे. पहिले भगवान डायलॉग व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला तात्पर्य श्लोकांचा मर्म समजेल. अर्जुन म्हणतो की भगवंत म्हणतात की मेरे सारे भक्त क्या है, साधु संत है, कोई भी हो कैसा भी होने दो. अर्जुन म्हणतो की ऐसा कैसे, पाप करते हैं वो लोग. कृष्ण म्हणतात कोई बात नहीं, वो भक्ति में लगा हुआ है ना, जब तक उसके हाथ में बीड़ बैग है, जब तक महामंत्र जप रहा है, चलो कैसे भी जप रहा है, चलो मान लेते टीवी देखते हुए जप रहा है, या घर में यहाँ पे व्हाट्सएप चेक करते हुए जप रहा है, या सोते हुए जप रहा है, बीड़ बैग तो उसके हाथ में है. उसके पास अभी भी बंदूक रखा है उसने हाथ में, कभी भी वो माया को मार सकता है, मतलब शत्रुओं को खत्म कर सकता है, काम क्रोध लोभ. आणि तुम्ही बघितलं असेल आपल्या इव्हन स्पिरिच्युअल लाईफ मध्ये सुद्धा असे फेजेस येतात. आपल्या हातामध्ये बीडबॅग असते, कधी कधी आपली बीडबॅग म्हणजे अशी असते ज्यामध्ये बंदुकाच्या गोळ्यात नाही नुसती बंदूक हातामध्ये. आणि अचानक एक दिवशी आपल्याला कळते कि अरे इस बीडबैग में बहुत पावर है, अगर इस बीडबैग को मैंने अच्छी तरह से जपा ना बहुत मैं तरक्की कर सकता हूँ. राइट. आणि मग तो एकदम सिरियसली चॅन्टिंग करायला चालू करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण हे कधी होतं जर हातामध्ये बीडबॅग असेल तर. हातामध्ये बीडबॅग नसेल ठेवली, संधीच नाही ते बीडबॅगला पुन्हा जप करायची व्यवस्थित. मग असं जेव्हा भगवंत म्हणतात, पण अर्जुन म्हणतो की ठीक है बात तो सही है आपकी, लेकिन अगर वो भक्त समझो सुधरेगा नहीं और साधु नहीं बनेगा तो
मग बघा आता सर्वात इंटरेस्टिंग आन्सर आहे भगवंतांचे. विश्वनाथ चक्र ठाकूर म्हणतात, आणि विश्वनाथ चक्र ठाकूर कोण आहेत? मंजिरी आहेत. भगवंतांचा भाव त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहित पडेल. म्हणून आचार्यांची कमेंट्री वाचणे फार जरुरी असतं, कारण आचार्यांच्या कमेंट्रीमध्ये भगवंताचा भाव आपल्याला दिसेल. भगवंत श्लोकामध्ये जे बोललेत गीतेमध्ये, दॅट इज वन थिंग, पण त्याचा मर्म काय आहे हे आपल्याला त्यांचे जे अंतरंग पार्षद आहेत ते समजून सांगू शकतात. राईट, दॅट्स वाय आचार्यांची कमेंट्री वाचणे आणि त्याला अनुसरून व्याख्या समजून घेणे फार महत्वाचं आहे. मग आता अर्जुन म्हणतो की अरे ठीक है, लेकिन सुधरेगा तब ना यार, वो सुधरता ही नहीं है. पिछले 6 महीने से देख रहा हूँ आप कह रहे हैं साधु है साधु है साधु है, 1 साल तक सुन रहा हूँ साधु है, लेकिन अभी तक वो सुधरा नहीं है. 1 साल हो गया और मुझे पक्का गारंटी है अगले 1 साल भी ऐसे ही रहेगा. वो पक्का गारंटी है अगले आने वाले 1 साल भी ऐसा रहेगा. है ना, जसं कधी कधी है ना काही नवीन नवीन प्रोग्राम स्टार्ट करतो, त्या प्रोग्राम मध्ये लोक येतात, पहिले भरपूर लोक येतात आणि मग हळूहळू फिल्टर उडतात. म्हणजे 100 लोकांपैकी मग शेवटला राहतात फक्त 10-15 लोक जी सिरियस प्रॅक्टिस करायला चालू करतात. आणि मग एखादा म्हणेल की है ना, समजा एखादा शेजारी, त्याचा शेजारी गेला सत्संग कार्यक्रमाला, हा जानता हूं 2 दिन के अंदर वापस आएगा है, आणि खरंच तो जर रिटर्न आला, गेला नाही प्रोग्रामला, बोला था ना गॅरंटीड वापस आएगा, नाटक करा था भक्ती का. असं समजू नये की तो भक्त भगवंतांना ना आता बिलकुल म्हणजे भगवंतांच्या नजरेतनं गेलेला आहे, त्याला भगवंतांनी म्हणजे दूर केलेलं आहे, असं कधी समजू नये. भले तो किती पण पतित होऊन दूर गेला असेल, म्हणून जग असेल त्याला, पण भगवंत काय म्हणतात शेवटला, अर्जुन जेव्हा म्हणतो की अगर सुधरेगा नाही तो सुधरता नहीं है, फिर भी आप साधु कहते हैं. भगवंत म्हणतात स्टिल फिर भी मैं कहता हूं कि मार्केट में जाके डिक्लेयर करो, ढोल नगाड़ा बजा के, उस भक्त का कभी भी विनाश नहीं होगा. दॅट्स वाय ही जी लास्टची लाईन आहे याच्यामध्ये, कोणते प्रतजाने ही नवे भक्त प्रणश्यति, फिर भी जाकर बोलो मार्केट में, ढोल बजाकर पूरे गांव में, कि उस भक्त का नाश बिलकुल नहीं होगा. राईट. मग आता विचार करा, ह्याला सबस्टन्शिएट करण्याकरता आपल्याकडे कितीतरी उदाहरणं आहेत. जसं अजमलचं उदाहरण घ्या. अजमलने आपल्या जीवनाच्या सुरुवातीला भक्ती केली, नंतर मध्ये काय केलं त्याने? भक्ती नाही केली, पण शेवटला भगवंताने काय केलं? त्याचा उद्धार केला ना. त्याच प्रकारे तुम्ही उदाहरण घेऊन घ्यायचं भरत महाराजांचं. भरत महाराजांनी तीव्र भक्ती केली आपल्या आयुष्यामध्ये. 24व्या वर्षी घरदार सोडून वनामध्ये गेले, पण जेव्हा त्या हिरणाच्या पिल्लाशी आसक्त झाले आणि मरताना त्यांना काय स्मरण आलं? हिरण. आणि नेक्स्ट लाईफ मध्ये हिरण झाले. पण भगवंतांची कृपा त्याच्यावर कधी गेलीच नाही. तुम्ही म्हणाल की अरे हिरण बन गया, इतना बड़ा राजा था, भगवान की भक्ति करने गया था, देखो खत्म हो गया. वो भरत महाराज खत्म हो गए क्या? नाही हुए. नेक्स्ट लाईफ मध्ये त्यांचा जेव्हा नेक्स्ट जन्म झाला कोणाचा? हिरणाचा. तेव्हा हिरणाचा जन्म कुठे झाला माहितीये का तुम्हाला? कुठे झाला? बोरिवली नॅशनल पार्क मध्ये झाला नाही किंवा कुठे झाला नाही, दुसरीकडे येते ना. त्यांचा जन्म कुठे झाला? पुल मुनींच्या आश्रमाच्या बाजूलाच झाला, जेणेकरून हिरणाच्या पिल्लामध्ये असताना सुद्धा त्यांना त्या आश्रमाच्या निकट राहायला संधी भेटेल. आणि भगवंतांनी त्या हिरणाच्या पिल्लेमध्ये असणाऱ्या भरत महाराजांच्या हृदयातना त्यांचं स्मरण दूर होऊन दिलं नाही. प्रकृतीचे नियम फार कठोर आहेत. यम यम वापी स्मरण भावम त्याचे तंते कलेवरम. तुम्ही ज्या प्रकारे स्मरण कराल मृत्यूच्या वेळी, त्या प्रकारे तुम्हाला शरीर प्राप्त होईल. ते चेंज नाही करू शकले भगवंत, कारण त्यांनी नियम दिलेला आहे तो. राईट. कारण भगवंतांनीच बनवलेला नियम आहे ना की तुम्ही ज्या प्रकारे स्मरण कराल त्या प्रकारे तुम्ही शरीर प्राप्त कराल. परंतु त्या हिरणाच्या शरीरात सुद्धा त्यांनी भगवंतांचं त्यांचं स्मरण बंद होऊन दिलं नाही. आता कुठल्या हिरणाचं पिल्लू भगवंतांचं स्मरण करतं मला सांगा तुम्ही? नाही करत ना. पण ही विशेष सुविधा भरत महाराजांना प्राप्त झाली का? भगवंतांच्या अहेतुक कृपेने. आणि तुम्हाला माहितीये, जेव्हा जन्म झाला तेव्हा त्या हिरणाने काय केलं? ते काय आपल्या मम्मीसोबत राहिलं नाही मी असं म्हणत नाही कोणी मम्मीसोबत राहू नये, राहावं है ना. पण त्यांना कळलं की इधर तो कुछ भक्ती होने वाला नाहीये. त्यांनी त्याग केला आणि ते पुलमुनींच्या आश्रमाजवळ आले आणि सगळे साधूंच्या संघामध्ये राहायला लागले. त्यांच्यासोबत राहून भजन करायला लागले हिरणाच्या बॉडीमध्ये. आणि असं मऊ मऊ गवत खायचे नाही, ते सुकलेली पानं खायचे. का? पुन्हा आसक्ती नको व्हायला संसाराशी. आणि ते जीवन त्यांनी पूर्ण करून नेक्स्ट जन्म पुन्हा जडभरतचं प्राप्त केलं. राईट. सो अशी भगवंतांची अहेतुकी कृपा आहे की मेरे भक्त का कभी भी विनाश नहीं होगा. राईट. मग आता काय काय लोक ह्या श्लोकाचा अर्थ दुसऱ्या अँगलने घेतात. मेरे भक्त का विनाश नहीं होगा मतलब कभी भी उसका एक्सीडेंट नहीं होगा, बीमारी नहीं होगी, ऐसा नहीं है
भक्त आपल्या शरीराला वाचवत नाही, तो भक्त आपल्या भक्तीला वाचवतात आणि शरीराला सुद्धा वाचवतील जर त्यांची इच्छा असेल तर. त्यांची इच्छा नसेल तर शरीराला वाचवणार नाही, पण ते आपल्या भक्तीला कधी नष्ट होऊन देत नाहीत. तर तुम्ही कुठल्याही शरीरामध्ये जा, जसं आहे ना यांचं उदाहरण आहे कुणाचं, आपल्या याच्यामध्ये इस्कॉन मध्ये हयग्रीव महाराजांचं उदाहरण आहे. तुम्हाला माहिती आहे हयग्रीव महाराज सुरुवातीला इस्कॉन मध्ये होते, सर्वात पहिले प्रबोधन भेटले होते. प्रबोधनची पुस्तकं त्यांनी करेक्शन प्रूफ रिडिंग केली होती, एडिटिंग केली होती एकदम बिगिनिंगला जेव्हा प्रबोध पुस्तक लिहित होते 26 सेकंड अमेरिकेमध्ये. पण नंतर काय झालं, कालांतराने ते इस्कॉन मध्ये भरपूर सेवा तपस्या केल्यावरती नंतर मध्ये अचानक भौतिक प्रकृती बघा किती प्रबळ आहे, विचार करा. जो प्रबोधनासोबत राहणारा अंतरंग पार्षद आहे तो सुद्धा त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो, तर आपली काय अवस्था असेल. म्हणजे आपल्याला किती नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण किती निर्भर आहोत भक्तांच्या संघावरती आणि भगवंतांच्या कृपेवरती आणि गुरु महाराजांच्या कृपेवरती. महाराजांचं लेक्चर आहे, महाराजांच्या लेक्चरमध्ये महाराज म्हणतात की जर भगवंताने आपल्याला वाचवलं नाही ना तर दिवसांना आपण किती मिलियन लक्ष वेळा आपलं पतन होईल. एक दोन वेळा ना भगवंत म्हणतात की भक्ती मार्गावर आपलं लक्षावधी वेळेला पतन होऊन जाईल जर भगवंतांनी आपल्याला वाचवायचं ठरवलं तर, की आज मुझे इस डिवोटी को बचाना नाहीये, खतम. म्हणजे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आपण जे भक्तीमध्ये स्तर प्राप्त करतो, जे अकॉम्प्लिशमेंट अचिव्हमेंट प्राप्त करतो, ह्या सगळ्या गोष्टी केवळ अहेतुकी कृपेवर निर्भर असतात. आपली रोजची चॅन्टिंग ती पण अहेतुकी कृपेवरती निर्भर असते. म्हणजे कृपेशिवाय काहीच नाहीये हो. कारण इथे काय आहे, इथे तुम्ही म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीशी युद्ध करताय जी पूर्ण भौतिक सृष्टी चालवते माया, जी कोण जिंकू शकेल, कोणीच जिंकू शकत नाही. मग आपण दररोज जे 16 राऊंड करतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त करतो किंवा आपण भक्ती करतो, हे सगळे काय आहे केवळ अहेतुकी कृपेने प्राप्त होते आपल्याला, अदरवाईज शक्यच नाहीये. मग तुम्हाला माहिती असेल तर हयग्रीव महाराज नंतर मग बऱ्याच वर्षानंतर जेव्हा बाहेरच्या संसारामध्ये मग्न झाले आणि एकदा इथे गोव्याला होते, बीचवरती एन्जॉय करायला आलेले, अचानक एन्जॉय करता करता त्यांच्या पाठणीमध्ये दुखायला लागलं सडनली. मग डॉक्टरांना कन्सल्ट केलं, काय झालं म्हटले, ते म्हटले की आपको कॅन्सर हो गया है. सडन त्यांना न्यूज भेटली की कॅन्सर हो गया आपको. मग विचार करा आता भगवंतांची अहेतुकी कृपा कशी आहे. आता त्यांना कॅन्सर झालं तर त्यांनी विचार केला असता की ठीक है यार अभी मर गया, मैं खत्म हो गया. बट भगवंतांची भक्ती कधी पण रिवाईव्ह होते अचानक, कारण आतमध्येच आहे ती. तेव्हा भगवंतांनी त्यांना प्रेरणा दिली की आप जाओ वापस, न्यू वृंदावन जाओ. ते न्यू वृंदावनला आले, न्यू वृंदावन मध्ये राहिले. तेव्हा राधानाथ महाराज पण त्यांच्यासोबत होते. महाराज त्यांच्यासोबत येऊन त्यांना नेहमी दररोज भागवत वाचवायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे. मग त्यांनी हयग्रीव महाराज तेव्हा म्हणतात की मैं कितना समय मैंने बर्बाद कर दिया संसार में, लेकिन शायद अगर मुझे कैंसर नहीं होता तो मैं वापस कृष्ण के पास वापस नहीं आता. आज ये भगवान ने मुझे इस तरह से विवश कर दिया कि मैं उनके पास वापस आऊं. आणि मग त्यांनी तिथे शेवटला आपले भक्तिमय वातावरणामध्ये आणि कृतज्ञता प्रकट करत भक्तांच्या संघामध्ये आपलं शरीर सोडलं, महामंत्र जप करत करत अशा प्रकारे सिद्धी प्राप्त केली भगवंतांच्या घरी जाण्याची. म्हणजे विचार करा, जो जरी मार्गातून भटकला, फक्त आपल्याला कसं असायला पाहिजे, सिन्सिअर असायला पाहिजे की मुझसे गलती हुआ है और गलती हो रहा है मुझसे, बस एवढी जरी आपल्याला जाण असेल ना, बाकी काम भगवंत करतात. एनिवे बाकी काम तर भगवंतच करत आहेत, राईट. जरी आपण चांगलं करत असेल तरी सुद्धा भगवंतच काम करत आहेत. आणि स्पेशली आपण जेव्हा स्वतःला समजतो की मैं पतित हूं, मेरे पास कोई मौका नहीं है भक्ति में ऊपर उठने का, दॅट्स द मोमेंट वेन यू हॅव आपल्याला सर्वात जास्त कृपेची जेव्हा आपल्यावर वर्षाव होतो. आणि मग हे समजण्या करता की नेहमी पतित होण्याची गरज नाहीये कि पतित होने के बाद समझ में आता है कि मैं बहुत पतित हो गया हूं. नहीं, अभी भी हम पतित ही है. अच्छा हम भक्ति में कर रहे हैं, हम थोड़ी अपनी कृपा से कर रहे हैं, अपने पावर से थोड़ी कर रहे हैं, भगवान की कृपा से कर रहे हैं. ज्या दिवशी जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण भगवंताच्या भक्तीमधून कधीच दूर होणार नाही. म्हणून चैतन्य महाप्रभूची स्टेटमेंट आहे तृणादापी सुनीचे ना करोडपी सहिष्णू, जे महाराज नेहमी 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 रिपीट करतात. हे याच कारण असतं की स्वतःला कधी डुअर समजू नका, करता समजू नका. नेहमी नम्र राहा. कारण नम्र अवस्थेमध्येच भगवंतांचा आश्रय घेण्याची इच्छा होते. नम्र नसेल तर आपण जे चॅन्टिंग करतो 16 माळा, ते कशी चॅन्टिंग करतो, विनर मोड मध्ये. विनर, बरोबर आहे का नाही, मैंने कर दिया, मेरा हो गया. पण आपल्याला विनर मोडने काम होणार नाही. इथे आपल्याला इथे बेगर मोड पाहिजे, भिकारी, कि आज कैसे तो भिक्षा मांगा मैंने, इच्छा नहीं हो रहा था भिक्षा मांगने का, क्योंकि मैं अपने आप को क्या समझता हूँ, अरे मेरे पास बहुत धन है, मेरे पास ये है वो है, मैं थोड़ी भिक्षा मांगने के लिए आया यहाँ पे. बट भिक्षा मांग लिया मैंने, आज कुछ तो मिलेगा झोले में, भक्ति का एक बूंद मिलेगा. एक बूंद मिल गया, आज सर्वाइव हो गया, आज का दिन अच्छा निकल गया.
ह्या भावनेमध्ये जेव्हा राहू आपण तेव्हा आपल्याला भक्तीमध्ये टिकत राहायला भेटेल राईट. तर तसं हे भगवंताचं प्रेम आहे या श्लोकात भगवंताने प्रकट केलेलं आहे. श्लोक नंबर 31 मध्ये अशा रीतीने तो प्राकृत विकारांपासून सदैव स्वतःला वाचत राहील राईट. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की डिक्लेअर आप क्या करो, चौराहे में जाओ, एक बड़ा ढोल लो और ढोल बजाकर पीटो और बताओ. आणि भगवंत काय म्हणतात अर्जुनाला तो डिक्लेअर कर. कारण भगवंत सांगतात की एक्चुअली क्या है ना, अभी मैं गीता बोल रहा हूँ बट अर्जुन सीक्रेट क्या है, ये युद्ध चालू होने के बाद मैं अपना खुद प्रॉमिस तोड़ दूंगा. मैंने क्या बोला है, मैं शस्त्र उठाऊंगा नाही, पण मी स्वतः शस्त्र उचलणार आहे. म्हणजे मी जर माझे वचन तोडत असेल तर माझ्या वचनावर कोणी विश्वास ठेवेल का, नाही ठेवणार ना. म्हणून तू बोल, तुझ्या वचनावरती लोकांना विश्वास असेल, कारण तू काय आहेस सत्य, म्हणजे इन द सेंस की मी तर प्रॉमिस तोड़णार है खुल्लम खुल्ला, मैं सब अस्त्र शस्त्र उठाऊंगा और सबको मार डालूंगा प्लानिंग करके. बट भक्त कहेगा तो तेरे ऊपर लोग विश्वास रखेंगे कि अर्जुन ने कहा है, कृष्ण तो अपना प्रॉमिस तोड़ते हैं लेकिन मेरा भक्त प्रॉमिस नहीं तोड़ेगा. दैट्स व्हाई म्हणतात अर्जुन तू डिक्लेअर कर, मैं नहीं करूंगा, क्योंकि मेरा बोलना अगर कल असत्य हो गया तो लोग बोलेंगे कृष्ण कहते हैं न मैं भक्त प्रणश्यति, बट भक्त का विनाश हो जाएगा राईट. अशा प्रकारे सुंदर या श्लोकाचं निरूपण केलेलं आहे इथे. आणि आपल्याला स्पेशली इथे दिसेल की हे भगवंतांचं आपल्यावरती असणारं काय आहे, प्रेम आहे राईट. भगवंत आपल्याकरता एवढं म्हणजे स्वतःला एक्सटेंड करायला तयार आहेत, मग आपण किती तयार असायला पाहिजे विचार करा. एकदा ऍक्च्युली इथे आपल्या मंदिरामध्ये गोविंद हा प्रश्न विचारला होता महाराजांना की एक भक्त होते इथे आश्रममध्येच होते, आय थिंक बरेच वर्ष इथे राहून जवळजवळ 7-8 वर्ष राहिले ते इथे. पण अचानक काही कारणास्तव त्यांना मंदिर सोडून जावं लागलं आणि मग ते बाहेर गेले आणि एक 10 वर्षानंतर ते रिटर्न आले मंदिराकडे, म्हणजे मुंबईत परत आले. तर हा प्रश्न गोविंद महाराजांना विचारलेला की आता ते आलेत, आता मी त्यांच्याशी कसं डील करावं. जो आपल्यासोबत भांडून सगळं करून गेलेला आहे, मॅनेजमेंट असताना काही गोष्टी होतात, इकडे इकडे पॉलिटिकल स्टंट होतात. अभी मुझे उस भक्त के साथ कैसे व्यवहार करना चाहिए. महाराज म्हटले की आपको ऐसे व्यवहार करना चाहिए जैसे आप हर किसी के साथ व्यवहार करते हैं एक नॉर्मल ड्यूटी के साथ राईट. पॉलिटिकली किंवा मॅनेजमेंट मध्ये असताना काही गोष्टी करेक्शन करावे लागतात, चुकीच्या आणि वाईट गोष्टी बघाव्या लागतात राईट. परंतु नॉर्मल डिलिंग मध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, ऍज अ डिवोटी म्हणून डील केलं पाहिजे राईट. अदरवाइज जसं एक डिवोटीने प्रश्न विचारला कि अजामिल ने क्या किया, बहुत पाप किया, लेकिन लास्ट में क्या कर दिया, चैंटिंग किया और चला गया भगवत धाम. तो हम नहीं कर सकते क्या ऐसा, कि हम भी बहुत पाप करेंगे, जो करना है करेंगे, संसार में मजा करेंगे, मजा तो मजा नहीं होता है, वो सजा होता है, तथाकथित मजा करेंगे और बाद में हम चैंटिंग करेंगे राईट. मग ऍक्च्युअली जर तुम्ही असं बघायला विचार करायचा प्रयत्न केलात, जर हा हिशोब लावायचा प्रयत्न केलात ते फार डेंजर आहे आपल्याकरता का. आणि इथे जे भगवंत म्हणतायत ना की एक डिवोटी जो पाप करता है फिर भी वो क्या है, मैं बोलता हूँ डिवोटी चलो साधु है वो सुधरेगा. अर्जुन कहता है नहीं सुधरेगा वो, और सुधरेगा तो साधु बोलेंगे ना. भगवंत म्हणतात फिर भी तुम जाके मार्केट प्लेस में ढोल बजा के डिक्लेयर करो मेरा डिवोटी है. मैं एखादा भक्त म्हणाल की तो मतलब ऐसा अजामिल के जैसा कर सकते हैं ना, पाप कर सकते हैं और बाद में फिर हम अपने आप को डिवोटी हमारा उद्धार होगा. मग ऍक्च्युअली हे काय मॅथमॅटिकल इक्वेशन नाही आहे. जसं से फॉर एग्जाम्पल तुम्ही म्हणतात की मैंने अगर 2 रुपया का एक चीज दिया तो 2 रुपये का वस्तू मुझे मिलता है मार्केट से, खरीदता हूं मैं. इथे तसं होत नाही भक्तीमध्ये. भगवंतांचं हे कॅल्क्युलेशन फार वेगळं आहे. कधी कधी एखादा डिवोटी एकदम काही वाईट कृत्य करेल, पण भगवंत त्याला काय म्हणतात, मेरा डिवोटी है वो. तुम्ही काय म्हणता, आपका डिवोटी है, कितना पाप करके आया जानते हो, 50 लोगों का खून किया उसने, 4 लोगों का धन दौलत चोरी करके भाग गया हो. समजा एखादा भक्त असेल तो 15 मंदिरात फार मोठी संपत्ती चोरून घेऊन गेला, घेऊन जाऊ नये कोणी पण समजा हा डिवोटी 15 वर्षानंतर रिटर्न आला आफ्टर 15 years आणि तो म्हटला की मुझसे गलती हो गया यार, 15,000 रुपये मैंने चोरी कर लिया था. पण तुम्ही त्याच्याशी कसा व्यवहार करणार होता तुम्हाला सांगा. तर तुम्ही जर तोच ऍटिट्यूड ठेवला की चोर आहे चोरी किया, मग आपल्याकडनं फार मोठी चूक होत आहे राईट. आणि भगवंत जर म्हणत असेल की नाही फिर भी मेरा डिवोटी हो, तुम्ही म्हणाल की ये कैसा है, समझ में नहीं आता है. क्योंकि कृष्ण को समझने के लिए बऱ्याचदा आपल्याला आपलं डोकं लावायचं नसतं.
आपल्याला ह्या ऍटलिस्ट ह्या सेक्शन मध्ये जेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं भगवंताना, तेव्हा आपला हार्ट लावा. कारण भगवंत इथे काय म्हणतात, आपल्या हार्टनी सांगतायत. जर तुम्हाला डोक्याने लावायचं असेल तर तुम्हाला कधी समजणार नाही. मग तुमची दररोजची चॅन्टिंग कशी आहे? असं तर बघायला गेलं तर आपली चॅन्टिंग दररोजची फेलच आहे ना. किती चांगली चॅन्टिंग आहे आपली. आपला रोजच हरिबोल व्हायला पाहिजे ना, पण होत नाही का? कारण भगवंत वाचवत असतात आपल्याला. पण लिटरली जर भगवंताने तसं कॅल्क्युलेशन करायला चालू केलं, अच्छा तो तुम कह रहा है कि मैं पूरा कैलकुलेशन करूं, मैं इतना भक्ति करता हूं, मुझे इतना कृपा मिलना चाहिए, लो तुम्हारे लिए 0 मार्क्स है, तुम्हारा कुछ भक्ति हो ही नहीं रहा है ना. कैसा चैंटिंग करते जरा देख लेना, अपना वीडियो बना के देख लेना, खुद भक्तों को कितना गाली देते हो वो भी देख लेना, है ना. सांसारिक चीजों का मोह कितना है वो भी देख लेना, कितना अपने पास रखा है, कितना मुझे दिया है वो भी देख लेना. बैंक अकाउंट चेक करो, खोलो इसका बैंक अकाउंट, एफडी की तरह निकालो, कितने म्यूचुअल फंड में डाला है, पॉलिसी में डाला है, कितना डोनेशन दिया शेरपूर टेम्पल के लिए. जर भगवंताने हिशोब घ्यायला चालू केला ना, मोठ्या मोठ्या भक्तांचा हरिबोल होऊन जाईल. म्हणून कधीही बघू नये की एक अनडिजर्विंग कैंडिडेट हमारी नजरों में, उसको भगवान इतना बड़ा भक्त क्यों बना के रखे, बड़ा चढ़ा कर, कितना गलती करता है वो, कितना ये करता है. अरे आपको मालूम नहीं है कि वो, उसके लिए भगवान के हृदय में क्या प्रेम है आप नहीं जानते हैं. गलती उसने किया हो लेकिन अपनी गलती मान रहा है और सुधार रहा है, तो हमको उसे भक्त कह के समय देना चाहिए. अदरवाइज जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन वाईज जर कृष्ण केले तर आपला हरिबोल होऊन जाईल, है ना. आपण कुठेच राहू शकणार नाही. कारण कॅल्क्युलेशन भगवंतांचं परफेक्ट असतं. त्यांना माहिती आहे की आपल्या डोक्यामध्ये काय, मनामध्ये काय आहे. बरोबर आहे का नाही. आपले राऊंड्स, आपली भक्ती किती आहे हे त्यांना माहिती आहे. आता जर आपण जर मोजायला चालू केलं तर आपल्याला कळेल की मेरा तो कुछ हरिबोल है सुबह से लेकर रात तक. कुछ है ही नहीं मेरा भक्ती. म्हणून भगवंत जेव्हा म्हणतात अपिचेत दुराचारो, कोई बात नहीं. जसं पंखा होता ना, पंखा, जसं पंख्याचं बटन तुम्ही जेव्हा बंद करता तेव्हा पंखा काय एका क्षणाला बंद होतो का? नाही होत ना. फिरतो फिरतो फिरतो, हळू 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 हळू, मग बंद होतो. त्याच प्रकारे प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण देतात कि भौतिक जीवन से आध्यात्मिक जीवन में अभी हमने प्रवेश किया है. भौतिक जीवन हमने बंद कर दिया है, वो घूम रहा है पंखा, बटन बंद कर दिया लेकिन फिर भी थोड़ा घूमेगा ना. वो ट्रांजिशन हो रहा है अभी. इस ट्रांजिशन फेज में ये मत देखो कि अरे अभी तक टीवी देखता है, अभी तक क्रिकेट देखता है, अभी तक पिकनिक के लिए घूमता है, माथेरान जाता है, लोनावाला जाता है, महाबलेश्वर घूमने जाता है, अभी भी जाता है. रिलैक्स, कम ऑन यार. पंखा उसने बटन दबा दिया है बंद करने का, वो घूम रहा है, थोड़ा थोड़ा घूम रहा है. वेट 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 वेट. अगर वो आप जब तक उसके हाथ में बीड़ी बैग है, जब तक सत्संग में बना है, तब तक समझने का की वो बंद होने वाला है. धीरे धीरे पंखा काय आहे, स्टॉप होगा. आपण त्याला कधीही असं जज करू नये की, आणि हे आपल्या प्रत्येकाला दिसेल की आपल्या प्रत्येकाचा फॅनचा स्पीड किती आलेला आहे. काही लोकांचा म्हणजे बंद व्हायला आलेला आहे, काही लोकांचा मध्यभागी आहे, काही लोकांचा चालू आहे, थोडं थोडं अजून चालू आहे. पण सगळ्यांनी बटन दाबलेलं आहे हो. काही लोकांनी काय केलंय, बटन म्हणजे असं बटनावरती बोट ठेवलं पण दाबलं नाही बटन. असं ठेवलंय की आत्ता बटन दाबू का, आत्ता, आणि मग ते चालू आहे, स्ट्रगल चालू आहे की बटन बंद करू चालू करू, बंद करू चालू करू, लेकिन हाथ रखा है, बटन बंद करना है. लेकिन क्या करें, जिस मात्रा में सत्संग करोगे उतनी मात्रा में कट करके बटन बंद करोगे, है ना. जेवढा असत्संग आहे तेवढा ते बटन तसंच राहणार आहात, है ना. आणि काही लोक असे असतात की त्याने बटन दाबलेलं आहे बंद करायचं, पण ऑन बटन पण आहे ना बाजूला, ऑन बटन पण आहे, मायेचं ऑन बटन. मग ज्या वेळेला अति भौतिक संघ होऊन जातो, भरपूर असत्संग केला जातो, त्यावेळेला लगेच खट बटन चालू, वापस पंखा चालू, राईट. पण जेव्हा लगेच सत्संग येतो, नाही 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 गलत आहे, फॅन चालू कर दिया, बंद करो बंद करो बंद करो. पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी बटन बंद केलेले आहे, पण स्टील इट इज मुव्हिंग. कारण काय, ते हळूहळू बंद होईल. त्या फेज मध्ये आपण कधी कोणाला जज करू नये. आपण आपलं बघावं की भाई मेरा फैन का बंद होने जा रहा है, अभी मैं एसी लगा रहा हूँ. पंखा बंद, एसी चालू, भक्ति का एसी चालू, पंखे से काम नहीं, अभी एडवांस हो गया हूं मैं, पंखा नहीं चाहिए हमको, राईट. म्हणून या 3 टर्म ऍक्च्युअली दिले जातात. हे म्हटलं जातं की भक्तीमध्ये कधीही मृत्यू नसतो. त्याला 3 टर्म दिलेले आहेत, स्लीप, फॉल आणि फॅटॅलिटी. स्लीप म्हणजे घसरणे. तुम्ही घसरला तर उठू शकता ना, राईट. तुम्ही घसरला तर उठू शकता ना. सेकंड दिलेलं आहे फॉल,
फॉल म्हणजे पूर्णपणे पडणे. पूर्णपणे पडलात तरी सुद्धा उठू शकता आपण. आणि फॅटॅलिटी म्हणजे बेसिकली डेथ. भक्तीमध्ये मृत्यू नावाची गोष्ट नसते. भक्तीमध्ये काय असतं, एक तर घसरतो आपण किंवा आपण पडतो, पण आपल्याला नेहमी संधी आहे उठण्याची. म्हणून ना ते सुंदर त्याला फ्रेज दिलेला आहे, फॉलिंग डाऊन आणि फॉलिंग अवे. फॉल डाऊन आणि फॉलिंग अवे. राईट. फॉल डाऊन म्हणजे काय, आपण चालत एखाद्या, समजा आपण स्टेशनकडे चाललोय, समजा दादर स्टेशन चालू आहे, आपण चालत 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 आणि मध्येच आपण पडलो, उठून आपण चालू शकतो ना पुन्हा स्टेशनकडे. पण फॉलिंग अवे म्हणजे काय, भक्तीमधनं बाहेर निघून जाणे. पण तुम्ही कुठे निघून गेलात तरी सगळीकडे कृष्ण आहेतच ना. इव्हन आपले आचार्य म्हणतात की तुम्ही जरी वरना पडला तरी खाली गर्भोदक विष्णू आहेत. या पृथ्वी लोकांना जरी खाली पडला तरी गर्भोदक सागर आहे. राईट. गर्भोदक सागर मध्ये बसलेत महावीर आहे ना, गर्भोदक विष्णू. आय आजा बेटा आजा, मैं बैठा हूं इधर, यार कॅच कर लेता, बैठ इधर बैठ. तिथनं जरी समजा आपण चुकून सुटलो ते खाली महाविष्णू आहेत कारण सागर मध्ये, ते पुन्हा त्यांच्या मोठ्या हाताने कॅच करतील. आजा बेटा आजा, बैठ इधर, क्या हुआ, गिर गया, चल मैं उठा के रख देता, वापस रख देता हूं. म्हणजे आपण ऍक्च्युली कुठेही पडलो तरी भगवंतांना आपण सोडून जाऊ शकत नाही. दॅट्स नॉट पॉसिबल. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे नेहमी, की जोपर्यंत आपण प्रयत्नशील आहोत, आपल्या हातामध्ये फीडबॅक आहे, तोपर्यंत आपण पडणार नाही. आणि पडलो तरी आपल्याला माहिती असते की आपल्यामध्ये शस्त्र आहे. भगवंताचं नाम स्मरण करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तरी आपण पुन्हा वरती येऊ शकतो. राईट. म्हणून फक्त एकच गोष्ट आपल्याला करायची आहे की आपल्याला आपली चॅन्टिंग सोडायची नाहीये. राईट. लाईक दॅट. अशा प्रकारे. तर सुंदर असं हे श्लोकांचं निरूपीकरण आहे याच्यामध्ये. राईट. आणि कधी कधी काही असे भक्त असतात ते असं म्हणतात की की समजा आता एखादा भक्त भक्तीमधनं पडला असेल, म्हणजे टेम्पररी, तो विचार करतो की मैं तो इस्कॉन मंदिर छोड़ के इधर बैठा हूँ, लेकिन देखो मंदिर में वो लोग अभी आज रास पूर्णिमा है, आज गौर पूर्णिमा है, जन्माष्टमी, मजा कर रहे वो लोग. किंवा एखादा भक्त आजारी असेल, घरी पडला असेल बेडवरती, सब लोग मंदिर में फेस्ट कर रहे हैं, मैं इधर पड़ा हूँ, मैं ना फेस्ट खा सकता हूँ ना मंदिर में जाके कीर्तन कर सकता हूँ. तो अपन ऐसा समझो ना है कि अरे मतलब भगवान को मेरे को चिंता ही नहीं है क्या, कृष्ण को मेरा कुछ चिंता ही नहीं है, मैं यहाँ बीमार पड़ा हूँ, मैं भक्ति से पतित हो गया हूँ, वॉट एव्हर जे काय आपली अवस्था असेल. याला आपले आचार्य अजून एक सुंदर कमेंट देतात. ते म्हणतात की ऐसा नहीं है, सी कृष्ण आपसे प्रेम करते ही हैं, लेकिन आपके अलावा उधर 50 भक्त लाइन में खड़े हैं रासलीला में भाग लेने के लिए. तो भगवान को उनको भी प्रसन्न करना होता है, तो कृष्ण को जाकर रासलीला करनी पड़ेगी, वहां पे करते हैं उन भक्तों के साथ. लेकिन जो भक्त रासलीला में आ नहीं पाए, आता तुम्ही मला सांगा, जेव्हा रासलीला झाली तेव्हा काही गोपी जाऊ शकल्या, काही गोपी जाऊ शकल्या नाही. बरोबर आहे. ज्या गोपी गेल्या रासलीलेमध्ये त्या अति खुश होत्या, ज्या जाऊ शकल्या नाही त्या दुखी होत्या. बरोबर आहे. पण वास्तविक जो भक्त आहे तो भक्ती आपली एवढी तीव्र करतो दुखी अवस्थेत सुद्धा, की जे लोक तिथं आहेत त्यांच्यापेक्षा जास्त यांचं कनेक्शन बनतं. जर त्याला जाणीव असेल, जसं से फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा क्लास मिस केला, मग तुम्ही क्लासमध्ये येणार, पण तुम्हाला समजा ट्रेन लेट झाली, बस लेट झाली, तुम्ही एकदम डेस्परेट, अरे क्लास, अरे महाराज का क्लास आहे, महाराज का क्लास. कदाचित तुम्ही क्लासमध्ये बसलेल्या भक्तापेक्षा असं जास्त कनेक्शन तुम्ही बनवू शकता. इट्स ऑल आपली इगरनेस आहे. आणि जे आतमध्ये भक्त बसले त्यांना पण कळलं पाहिजे की अरे मैं कितना फॉर्च्युनेट हूँ, देखो 5 भक्त आ नहीं पाए, वो मंदिर से कितना दूर रहते हैं, लेकिन मैं इधर पास में रहता हूँ, मैं मंदिर में आके बैठ गया लेक्चर सुनने के लिए. सो इट्स ऑल अबाउट आपलं कृतज्ञता आहे, ग्रॅटिट्यूड. शेवटी आपल्या सगळ्या चेतनेवरती अवलंबून असतं. म्हणून एकदा मी एक ठिकाणी क्लास घ्यायचो तिकडे जीवीला असताना, स्टाफ लोकांचा गीता क्लास. तर जे लोक क्लासमध्ये बसले असतात स्टाफ लोक ते मजा मस्ती करतात ना, सगळे बॅचलर लोक जे क्लासमध्ये बसलेले असायचे ना, संध्याकाळी 8ला जाऊन मी घ्यायचो क्लास, गीता क्लास. तर ते लोक एकदम हे खुश व्हायचे आणि एकदम हे बोलायचे, अरे अभी गीता क्लास है, अभी मजा आएगा, आनंद आएगा, भगवद्गीता सुनेंगे, पढ़ेंगे. आणि काही लोक बाहेर तिकडे खेळायचे, असे इकडे क्रिकेट हे ते वगैरे वगैरे. हे लोक त्यांना बघायचे, हे लोग बाहेर खेळ रहे, हम देखो क्लास में बैठे हम लोग. मग त्यांना एकदम असं वाटायचं की कारण म्हणजे जसं त्यांनी अकॅडमिक्स केलं नाही, ज्यांनी शाळेमध्ये जास्त गेलं नाही, सिंपल लेबर लोक होते ते लोक. त्यांना वाटायचं अरे हम कितना अभी क्लास में बैठे, अभी गीता पढ़ रहे, हम लोग विद्वान बनेंगे, पंडित बनेंगे. तर ते लोक त्यांना हसायचे की देखो
वो गया गुजरा है, वो कभी क्लास में आता नहीं, देखो बाहर खेल रहा है. मग असं जेव्हा ऍटिट्यूड असेल तेव्हा त्यांना सांगायचं की ऐसे अगर रहोगे आप तो जो बाहर बैठा है ना वो ज्यादा गीता समझेगा, आप कुछ भी नहीं समझ पाओगे. बिकॉज गीता को समझने के लिए रिसीवर चाहिए, कृतज्ञता चाहिए. कदाचित जो बाहर है तो विचार करता असेल, अरे मैं कितना पतित हूँ यार, मैं क्लास में नहीं बैठता हूँ, मैं इधर उधर यहाँ वहां आवारागिरी करता हूँ, कब मेरे अंदर भगवान की कृपा आएगी, मैं क्लास में जाकर बैठूंगा. वो गीता को रिसीव कर लिया ऑलरेडी, लेकिन आप रिसीव नहीं कर पाए क्योंकि आपने अपने आप को नम्र नहीं बनाया. सो दॅट्स वाय भक्तीमध्ये फर्स्ट टू लास्ट, डे 1 टू डे आपला जेव्हा मृत्यू शेवटचा आपला दिवस असेल, एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे नम्रता. कि मैं कुछ नहीं हूँ, भगवान दे रहे हैं, भक्त दे रहे हैं, इसलिए थोड़ा कुछ कर पा रहा हूँ, अदरवाइज कुछ भी नहीं है. हे असेल ना तर आपलं जीवन यशस्वी. अदरवाइज आपलं जीवन म्हणजे कितीही भरपूर करून सुद्धा न केल्याप्रमाणेच होऊन जातं. राईट. सो दिस इज सुंदर आहे ना, ही कमेंट्री आहे या श्लोकांमध्ये. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असेल तर बोला. नो क्वेश्चन्स. सिलेबस ऑलरेडी पूर्ण, एक्झाम पूर्ण झाली म्हणून. हरे कृष्ण. बोला 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 माताजी. नेहमी हरे कृष्ण. बोला बोला. हा प्रभूजी, म्हणजे मदन लेक्चर ऐकलेलं, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की भक्तांमध्ये दीन भावना असायला हवी. पण ते मला कळलं नाही, म्हणजे दीन भावना म्हणजे दीन असायला पाहिजे, म्हणजे त्यांची भक्तीचे म्हणजे भक्ती पण सेवाभाव पण दीन असायला हवं. म्हणजे दीन भावना आणि नम्रता वेगवेगळं आहे, म्हणजे काय फरक आहे? हरे कृष्ण. दीन भावना म्हणजे स्वतःला कमी समजणे. तर भौतिक जगामध्ये लोक स्वतःला कमी समजतात निगेटिवली. अरे मैं तो गया गुजरा हूं, मैं कुछ नहीं कर सकता. पण भक्ति में जब हम अपने को दीन समझते हैं ना, आप सबसे पावरफुल है. क्योंकि आप जानते हैं कि जितना मैं दीन हूं उतने कृष्ण पावरफुल है. बरोबर है. जितना मैं कमकुवत हूं, मी जेवढा कमजोर आहे, कृष्ण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली, ते मला वरती उचलू शकतात. म्हणून तुम्हाला अजून एक ह्याला कनेक्टेड पॉइंट आहे की आपल्यामध्ये 2 प्रकारचे फॉल्ट असतात. लक्षात ठेवा. आपल्याकडनं जेव्हा काही ऍक्सिडेंटल गोष्टी घडतात चुकीच्या, चुकीच्या म्हणजे आपल्याकडनं समजा तुम्ही मार्केटला गेलात आणि तुम्हाला काय खायचं नाहीये, समजा कांदा भजी खायची नाही बिलकुल. कधी कधी तुम्ही एखाद्या घरात गेलात, चुकून त्यांच्याकडनं प्रसादामध्ये आलात आणि तुम्ही खाल्लात. राईट. 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एक असतं इन्सिडेंटल फॉल्ट्स. इन्सिडेंटल म्हणजे चुकून झालं. राईट. ऍक्सिडेंटली झालं ते. याला भगवान तो माफ करतात डेफिनेटली. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग, गलती से कर लिया उसने जन माफ करतो उसको. पण दुसरं असतं आपल्याकडे इनहेरंट, आपल्यामध्ये काहीतरी फॉल्ट्स आहेत. इनहेरंट फॉल्ट म्हणजे एखाद्याला कांदा एवढा आवडत असेल भक्तीमध्ये येण्यापूर्वी की आज समजा तुम्ही बाहेर गेलात चुकून, से फॉर एक्झाम्पल, आणि ऍक्च्युली आमच्या असं झालं होतं. अहोबिलमला गेलो होतो आम्ही, आणि अहोबिलमला तिकडे तुम्हाला माहिती आहे साऊथ इंडियामध्ये जास्त भेटत नाही नॉन कांदा लसूण वाला आयटम्स. दक्षिण भारतामध्ये जे हॉटेल वगैरे असतात ते लोक मॅक्सिमम कांदा लसूण यूज करतात, फार कमी भेटतात. तिकडे अहोबिलमला एकच हॉटेल होतं आणि एवढी भूक लागली होती. आम्ही त्याला विचारलं पहिले की भाई कांदा लसूण नाही डालताय ना? हा नाही डालताय तो म्हटला. नंतर त्याने सांबार दिला आणि काहीतरी डोसा वगैरे होता. आम्ही खायला बसलो आणि खाल्लं. मला काही कळे ना, कारण एवढी भूक लागली होती. मी म्हटलं कांदा होया काय पता नाही कुछ हमको, है ना. तो म्हटलं होतं पहिले इसमें डालेंगे नाही. खात त्यानं असं लांब थ्रेड आला. कांद्याचं असतं ना ते, असं लांब ते रेषा असतात ना त्या कांद्याच्या असे कापलेल्या. तर एक डिवोटी बोला की प्रभु कुछ तो गडबड लग रहा है इसमें. म्हटलं काय गडबड लग रहा है यार, भूक लगा है ना, खालो फटाफट. मला म्हणजे समजायला चालू झालं की इसने कांदा गिरा हुआ है. मग नंतर मी म्हटलं अरे यार वो कांदा नहीं, कैबेज है, कैबेज. पत्ता गोभी ऐसे होते हैं, खाले. सीमा. आता 2 गोष्टी आहेत. एक असतं इन्सिडेंटल फॉल्ट, म्हणजे चुकून आपल्याकडनं झालं, आपल्याला कळलं नाही. दुसरं असतं आपल्याला माहिती आहे की ये गडबड है, लेकिन उस समय वो चीज वो अपना वीकनेस है. राइट. वीकनेस इन द सेंस की आपल्यामध्ये इनहेरेंट फॉल्ट असा आहे की आपली कमजोरी आहे ती, कि हमको मालूम है इस समय की वो चीज, बट अभी ऑलरेडी आधा मील हो चुका था आणि अर्ध राहिलं होतं आणि माझ्यासोबत बाकीचे 10 भक्त होते. आता मी कसं बोलणार कि इसमें कांदा है, इसको नहीं खा सकते. अगर मैं बोलूंगा तो ये इधर ही धाराशय हो जाएंगे आधे.
बोलेंगे गया तुम्हाला यात्रा नाही चाहिए हमको यात्रा बित्रा. यात्रा मी लीड करत होतो अर्धा लोकांची है ना, सगळे आमचे युथ लोक होते. म्हटलं आप तो गडबड हो जाएगा पुरा है ना. मग म्हटलं ठीक आहे, त्याला ऍडजस्ट करून घ्यावं लागलं आम्हाला है ना. मग ह्याच्यामध्ये कसं असतं, ह्याच्यामध्ये न केवळ ती परिस्थिती पण आपले पूर्व संस्कार पण असतात. मग त्या क्षणाला आपण काय जज करावं तुम्ही विचार करा कि इतने साल बाद कांदा का टेस्ट आखिर कांदा प्लेट में आ ही गया. नहीं चाहते थे लेकिन आ गया. पहले इंसिडेंट एक्सीडेंटल फॉल्ट था, लेकिन अभी क्या हो गया, वो इनहेरेंट फॉल्ट हो गया. हमको मालूम है कि नहीं खाना चाहिए, लेकिन अभी क्या हो रहा है, वो मजबूरी में खाना पड़ रहा है. वो मे बी उसको अट्रैक्शन है खाने के लिए, या फिर परिस्थिती विवश कर रही है की खाना पडेगा उसको. राईट. मग हे जे इनहेरंट फॉल्ट असतात ना, आणि त्याला स्पेशली विश्वनाथ ठाकूर इथे सांगतात आचार्य आपले की जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य, याच्यामध्ये ब्राह्मणिकल जी कास्ट आहे ती कशी आहे, त्या लोकांना अध्यात्म भक्ती हे करणं सोपं जातं, कारण पहिल्यापासून त्याची लाईफस्टाईल आहे. क्षत्रियांना थोडं आणखी सोपं जातं, वैश्याला फार कठीण जातं, शूद्राला डेफिनेटली कठीण जातं. त्याला म्हटलं चॅन्टिंग कर तर त्याला बळजबरी चॅन्टिंग करावं लागतं, हळूहळू हळूहळू. आपल्यापैकी असे किती जण आहेत ज्यांनी असं चॅन्टिंग म्हणजे वाव चॅन्टिंग असं किती लोकांना वाटतं. म्हणजे समजून घ्यावं की आपल्यामध्ये इनहेरेंट नाहीये, ते आपल्याला आहे, ते आपल्या हृदयामध्ये, पण आता झाकलं गेलेलं आहे. मग दीन भावना म्हणजे असं विचार करणे नेहमी. भक्तांना दीन भावना म्हणजे कसं की आपल्यामध्ये ना स्वतःहून काहीतरी ऑलरेडीच गडबड आहे आपल्यामध्ये. राईट. ऑलरेडी आपल्यामध्ये गडबड आहे आणि आपण नेहमी गडबड करत असतो आणि अशा बऱ्याच गोष्टींना आपण आहारी जात असतो ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या नसतात. राईट. कदाचित ते कांदा खाताना मला असं आवडलं पण असेल, वाव इतने दिनों बाद कांदा, अभी क्या करें, उसके लिए कारण भी मिलेगा खाने के लिए. राइट. खाना नहीं है लेकिन ऑलरेडी आधा हो गया, अभी फेकेंगे कैसे, तिथे फेकलं तर दुसरं काहीच खायला नाहीये. राईट. कोणी कांदा खाऊ नका. आणि मी पण तो म्हणजे खायचा म्हणून खाल्ला नाही, पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या क्षणाला त्याला कंट्रोल करणे फार कठीण जाणार तुम्हाला. राईट. मग नंतर मी त्याला सांगितलं कांदा नाही था वो, ओके आता कॅबेजी था. जरी मला माहित होतं, म्हटलं कॅबेजी था, रिलॅक्स, चलो आगे पडो. नाहीतर ती यात्रा तिथे थांबली असती. तर आपल्यामध्ये ही नेहमी असं असावं की आपल्यामध्ये इनहेरंट फॉल्ट असतात. इनहेरंट म्हणजे जन्मजात, ते म्हणतात तुम्ही जन्मजात विकृती. बरोबर आहे का नाही. ते म्हणतात ना की एखाद्या व्यक्ती जन्मजात लुळा पांगळा आहे किंवा ज्याला दिसत नाही, काना आहे. आपल्यामध्ये इनहेरंट प्रॉब्लेम असतात आणि त्या प्रॉब्लेमला आपण तोपर्यंत टॅकल करू शकत जोपर्यंत आपण स्ट्रॉंगली भगवंताच्या भक्तांचं सांगून भक्ती करत नाही. म्हणून पुन्हा तेच उदाहरण, भगवंत काय म्हणतात, क्षिप्रम भवती, अरे उसने बटन दबाया है, बंद होगा अभी, वो धीरे 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 बंद हो रहा है. उसके चालू फॅन को देखकर उसको जज मत करो. आणि भक्तांनी पण स्वतःला ह्या स्टेटमेंटला घेऊन जज नाही करायचं है ना, की अरे तो क्या हुआ, धीरे धीरे फॅन बंद हो रहा है ना, मेरे फॅन को मत देखो कितना स्पीड है, अपना फॅन देखो. आपण जज करून हा प्रॉब्लेम आहे, इनहेरंट फॉल्ट आहे ना, क्योंकि मेरा ट्रेनिंग ही वैसा नाही. आता तुम्ही विचार केला, लहानपणापासून जर एखादा ट्रेनिंग नाहीये चॅन्टिंग करायची किंवा चहा न पिण्याची. आता तुम्ही चहा, किती लोक चहा पित होते भक्तीमध्ये, सगळे चहा पित होते ना. मग आता तुमच्या समोर चहा आला तर तुम्ही त्याला प्रेमाने म्हणता का, चहा नको रे, नको मला चहा, असं म्हणता का तुम्ही? चहा नको, नाही घेता मी, राहू द्या. याच्यामध्ये फरक आहे बोलण्यामध्ये. जर तुम्ही समजा तुम्ही त्या दिवशी मी कुठे गेलो होतो, स्टेशनला गेलो होतो मी, रेल्वे स्टेशनमध्ये, तिथे परमिशन घ्यायला. तो मोठा डिव्हिजनल मॅनेजर समोर बसलो मी. म्हटलं सर आप चाय लेंगे क्या? नाही चाय नाही लेते हम लोग. म्हणजे त्या विरोध जो आहे तो असा नव्हता की चाय पाप है हम नहीं पीते चाय, असा नव्हता. चाय नहीं पीते हैं, क्या करें क्योंकि हमको नहीं पीना है. म्हणजे मौका भेटला तर चाय पिणार, जर भक्तीमध्ये नसतो तर चहा भरभरून प्यायला असतो. राईट. पण आता आहे भक्तीमध्ये रूल रेग्युलेशन आहेत, तर ठीक है नहीं लेते हम लोग, नहीं लेते, हमको मना है, खाने के लिए मना किया हमको, अगर नहीं किया तो खा लेतो मैं. ह्याला म्हणतात इनहेरंट फॉल्ट. आपल्यामध्ये इनहेरंट फॉल्ट आहेत. ज्या दिवशी व्यक्ती त्या गोष्टींचा स्वीकार करतो ना, त्या दिवशी त्याला भगवंत हायली एम्पॉवर करतात. आता प्रॉब्लेम काय की आपण स्वतःला दीन समजत नाही. दीन म्हणजे काय, मी पतित आहे हो, मी पहिल्यापासून पडलेलो आहे, मला तुम्ही उचला. आपले काय वाटतं, अरे मैं थोड़ी पतित हूं, मैं तो खड़ा हूं ना, मेरे को कौन उठाएगा. हाँ मैं चैंटिंग कर रहा हूँ, रोज चैंटिंग करता हूँ मैं, जानते हो उससे अच्छा चैंटिंग करता हूँ मैं ओडी से.
उससे अच्छा डोनेशन मैं देता हूँ. अच्छा चेक करो जरा, इसका बैंक अकाउंट चेक करो, खोलो जरा. मे बी बँक अकाउंट चेक करून तुमचे पैसे दिसतील, पण आपला हार्ट तर तुम्ही ओपन करून दाखवू शकत नाही दुसऱ्या भक्ताला. पण भगवंत आपला हार्ट नेहमी बघतात ना. आपल्या हृदयामध्ये किती इनहेरंट जन्माच्यात फॉल्ट आहेत ते आपल्याला माहिती आहे, भगवंताला माहिती आहे. म्हणून अख्ख्या जगाला जरी आपण फसवलं तरी एका व्यक्तीला फसवू शकत नाही, ते म्हणजे आपले भगवंत आणि आध्यात्मिक गुरु. बाजूवाल्या भक्ताला तुम्ही फसवू शकता, त्याला तुम्ही दाखवू शकता मी किती प्रगत आहे, मी किती हे आहे, मी ते आहे. भगवंताला कसं फसवणार तुम्ही? आपल्या गुरुला कसं फसवणार? मग दीन भावना असणे फार जरुरी आहे हो. मग नेक्स्ट टाइम तुम्हाला जर कोणी विचारलं चहा लेंगे आप, निवेदिता माताजी चहा घ्याल का तुम्ही? तेव्हा त्यांना सांगायचं चाय बिलकुल नहीं लेते हम लोग, धिक्कार है तुम लोगों के ऊपर, चाय पीते हो. असं नाही, चाय नहीं लेते हम लोग, क्या करें? कांदा लसूण नहीं खाते, क्या करें? दिस आर व्हेरी सिम्पलिस्टिक एक्झाम्पल्स. हे क्लासिक उदाहरण तुम्ही बघून घ्या. हे तुम्ही समजा कधी कधी एखाद्या मूवी येते बाहेर मार्केटला, मूवी सोडणे, क्रिकेट क्रिकेट नहीं देखते हम लोग, क्रिकेट वगैरह क्या है ना वो, अगर इस्कॉन में अलाउ किया होता तो पक्का देख लेते, हमको अलाउड नहीं है वो देखने के लिए. मतलब अलाउ किया होता तो पक्का देख लेते, अगर भले वो निषिद्ध आहे, राईट. म्हणजे आपल्या ह्याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठल्या स्तरावरती आहे. असं नाही की आपल्या म्हणजे आचार्य जे आपले आहेत ते कसे नाही तो नाही, मतलब त्यांना तुम्ही सांगितलं चहा घेणार, चहा सवाल ही नहीं है. चाय क्या, भगवान को बिना भोग लगाए हुआ कोई चीज खाते ही नहीं हम लोग. आहे का तेवढं स्टँडर्ड आपलं? मग समजून घ्यायचं की आपल्यामध्ये काय आहे, इनहेरंट फॉल्ट आहेत. आपण काय आहोत, दीन आहोत. आणि हे दीन असण्याचं कारण हे नाहीये की आपण म्हणजे कमी जातीने आहोत किंवा कमी आपला वर्ण आहे आपल्या पूर्वकर्मानुसार. मागच्या जन्मामध्ये आपण कमी भक्ती केली आणि म्हणून कमी भक्तीच्या घरामध्ये जन्म आला आपला. आता आपल्याला संधी आहे ना, आपला स्टार्टिंग पॉइंट कुठलाही असो, पण सगळ्यांना संधी आहे आपला स्टार्टिंग पॉइंट रेज करायचा, राईट. ही दीन भावना आहे. ह्या भावनेमध्ये असाल ना तर कधीच आपण भक्तीमधनं पतित होणार नाही. नेहमी आपण प्रगती करू. हरे कृष्ण. मग आता प्रसाद घ्या तुम्ही, शुद्ध शाकाहारी प्रसाद घ्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बोला माताजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत. प्रभूजी, माझा असा ना प्रश्न होता की काही सिनियर डिओटी आहेत ज्यांच्या मी कॉन्टॅक्ट मध्ये होते, सिनियर माताजी खूप म्हणजे चांगले शुद्ध भक्त आहेत असे म्हणाले गेले होते. परंतु प्रभूजी मला थोडा अनुभव आला, म्हणजे मी अशा म्हणजे सिनियर डिओटींशी मी कसा व्यवहार करावा. ऍक्च्युली ते खोटं बोलणं किंवा अशा काही गोष्टी उघडकीस येणं आणि अपमान करणं, द्वेष करणं, अशा काही गोष्टी प्रभूजी मी पाहिल्या. तर अशा वैष्णवांशी आपण कशा प्रकारे व्यवहार करावा प्रभूजी? हरे कृष्ण. अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण डिस्कस केलं. लक्षात ठेवा, आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मला भक्तीमध्ये टिकून राहायचंय. येस प्रभूजी. ज्याने जे केलं त्याचं कर्तव्य भगवंत त्याला बघून घेतील. आपल्याला काय करायचंय, राईट. बरोबर. कोणी चुकीचं बोलत असेल किंवा चुकीची मॅनेजमेंट करत असेल किंवा कोणी पॉलिटिक्स करत असेल, तुम्ही न्याय मागा. मी असं म्हणत नाही की न्याय मागू नये आपण. जसं प्रभूजी फॉर एक्झाम्पल असं आता गुरु महाराजांच्या व्यासपूजेच्या वेळेला काही सेवा होती मला, रांगोळी काढण्याची किंवा कुकिंग करण्याची किंवा इतर काही माताचे आहेत. अशा काही सिनियरिटी माताचे आहेत की त्यांचा अपमान करतात किंवा असं फटकन त्यांना बोलतात. किंवा मी समजा आता कुकिंगची सेवा करत होते तर मला एकदम असं जोरात बोलणं आणि अपमान करणं. म्हणजे प्रभूजी थोडंसं मला हे जाणवलं की आपण जर आपला जर जप चांगला असेल तर आपण आणि आपल्याला जर ज्ञान असेल तर आपण वैष्णवाशी अशा प्रकारे व्यवहार करू शकत नाही ना प्रभूजी? येस, करू शकत नाही. आणि आपली जर भक्ती चांगली असेल तर आपण सहन करू शकतो, राईट. आणि प्रभूजी ब्राह्मण दीक्षित नंतर एवढं महाराज आल्यानंतर एवढं पुढे करून ते सेवा करणं येते आणि महाराज गेल्यानंतर असं वैष्णवांशी असं व्यवहार करणं प्रभूजी. चालेल ना, त्यांना पुढे होऊन द्यायचं. काय म्हणाल प्रभूजी? त्यांना पुढे होऊन द्यायचं. आवाज नाही आला प्रभूजी. मी म्हटलं त्यांना पुढे होऊन द्यायचं. नाही, ते काही असे डिओटी आहेत की ते पुढे करतात, ठीक आहे. आम्हाला जी सेवा भेटते आम्ही ती करतो प्रभूजी. परंतु
असं जरी सिंपल एखादी सेवा असेल ती जरी आपण जे सकाळपासून जरी आपण सेवेमध्ये असेल तर त्यांना अशी अपेक्षा असते की आपण संध्याकाळपर्यंत ती पूर्ण सगळे सेवा करत राहणार आणि त्यांनी फक्त यायचं आणि अपमान करून जायचं, म्हणजे असं समजून घ्यायचं की त्यावेळेला भगवंत आपली परीक्षा घेत आहेत. राईट. येस प्रभूजी. सी लक्षात ठेवा. माझ्या अजून एक उदाहरण आहे प्रभूजी. माझ्या ब्राह्मण दीक्षेच्यासाठी ऍक्च्युअली ही गोष्ट सांगू नये, पण मला असं वाटतं सांगावी, ही मनामध्ये ठेवू नये. माझ्या ब्राह्मण दीक्षेसाठी प्रभूजी फॉर्म वगैरे सगळे भरले होते. मला ना फोन आला की माताजी तुमची ब्राह्मण दीक्षा आहे, तुम्ही या, तुम्ही फॉर्म भरा वगैरे. सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले आणि काही डिवोटी तर नव्हते पण प्रभूजी फॉर्म भरण्यासाठी. काही डिवोटी बाहेर गेलेले होते, पण त्यांची एकदम जवळीक असल्यामुळे त्यांनी त्या डिवोटींची नावं दिली आणि आमच्याकडून फॉर्म भरून घेतले. मला माहितीच नाही की माझं पण नाव दिलेलं नाहीये. नुसते फॉर्म भरून त्यांनी घेतले आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर जेव्हा ती मला भेटायची तेव्हा मी त्यांना विचारायची की असं फॉर्म आमचे पोचले का. हा सगळे फॉर्म गेले बॉम्बेला, हे ते सगळं झालंय. आणि जेव्हा ती लिस्ट आली त्या लिस्ट मध्ये आमचं नाव कुठंच नव्हतं प्रभूजी. हरे कृष्ण. पॉलिटिकल्स. हा, खूप पॉलिटिकल्स प्रभूजी. आणि जेव्हा ते माझ्या समोर आले तेव्हा काही डिवोटीना त्यांनी ते सांगून ठेवलं होतं की या ज्यांची नावं नाहीयेत त्यांना कुणाला सांगायचं नाही. आणि प्रभूजी 3 वर्षापूर्वी ते फॉर्म भरून घेतलेले होते. हरे कृष्ण. आणि आम्ही या भ्रमामध्ये होतो की आमचं नाव आहे ब्राह्मण दीक्षेला. आणि जेव्हा लिस्ट आली तेव्हा दोन दिवस राहिले होते फक्त महाराजांनी म्हणजे ती प्रोसेस पूर्ण होण्यासाठी. परंतु प्रभूजी आम्ही भरपूर प्रयत्न केला, पण अशा काही डिवोटींची नावं नव्हती जे खूप सिनियर आहेत, जिथे 20-22 वर्षापासून वेट करतायत ब्राह्मण दीक्षेसाठी. मग तुम्हाला काय वाटतं की भगवंतांनी कृपा कोणाला दिली? ज्यांना ब्राह्मण भेटले त्यांना दिली की ज्यांना भेटले नाही त्यांना दिली? ज्यांना मिळाली नाही त्यांना कृपा मिळाली. येस. आणि त्यांना पण भेटेल, त्यांचा पंखा चालू आहे, अजून पंख्याचा स्पीड कमी जास्त आहे. त्यांना माहिती पण नाही की ह्या सिनियर 30 वर्षापासून डिवोटी आहेत प्रभूजी. मला ऍक्च्युली 30 वर्ष कंप्लीट झाले प्रभूजी. आणि महाराजांची सेवा, वेगवेगळ्या महाराजांची सेवा मला मिळते. एका वेळेला प्रभूजी मला 7 महाराजांची सेवा, 10 दिवस ब्रजमंडल परिक्रमेमध्ये भक्ती पुरुषोत्तम महाराज, आपले लोकनाथ महाराज आणि प्रबोधानंद सरस्वती स्वामी महाराज, भक्ती रसामृत महाराज आणि अजून एक 4-5 महाराज होते. या 7 महाराजांची डेली मला कुकिंगची, सकाळचं ब्रेकफास्ट आणि दुपारचं लंचची प्रभूजी मला सेवा होती. त्यामुळे मला असं वाटतं की महाराजांची आपण सेवा, आपली ब्राह्मण दीक्षा नाहीये, आपण कशा प्रकारे सेवा करायची. पण डिवोटी म्हणाले माताजी तुम्ही आहात सिनियर, तुम्ही या करा. पण कधी वाटतं प्रभूजी आपली ब्राह्मण दीक्षा नाहीये ना. तुम्हाला कृपा भेटली म्हणजे. राईट. 10 दिवस प्रभूजी मी 7 महाराजांची सेवा केली. एक सुंदर स्टेटमेंट आहे चैतन्य चरण प्रभूंचं. कधी डिवोटी जरी जुने झाले तरी पण चुका करत असतात. राईट. बघितलं असेल की 10 वर्ष झाले, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष तरी पण लोक चुका करत असतात. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे आपल्याला आपली परीक्षा आहे, त्यावेळेला आपण जेव्हा चुकीच्या गोष्टी बघतो तेव्हा मॅनेजमेंट वाईज आपण गोष्टी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करावा. असं म्हणत नाही की डोळे बंद करून बघावं, जिथे सुधारणा करतात तिथे. दुसरी गोष्ट, भगवंत आपला ऍटिट्यूड चेक करतात की तुझा ऍटिट्यूड काय आहे, तू याला कसं बघतोस. आणि त्या डिवोटीने ज्यांनी म्हणजे असं करतात त्यांनी असं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत आपण स्वतःला सुधारायचा प्रयत्न करतात तोपर्यंत आपण कधी सुधरू शकत नाही. इव्हन तो आपण चॅन्टिंग करत असेल, भक्ती करत असेल, पण आपली इच्छा नसेल की आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय, आपण कधी इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. कारण आपली स्वतंत्र इच्छा आहे ना. म्हणून कधी कधी हा प्रश्न जेव्हा पडतो ना की अरे सीनियर डिवोटी है, ऐसा क्यों करते हैं, वैसा क्यों करते हैं, क्योंकि उनकी इच्छा नहीं है इम्प्रूव करने की. और कृष्ण किसी के फ्री विल में इंटरफियर नहीं करते हैं. राईट. भगवंत कधीच कुणाच्या स्वतंत्र इच्छेमध्ये हस्तक्षेप करत नाही. मग तो डिवोटी पण दिसेल आणि गडबड पण करत असेल, पण आपण त्याला नेहमी जसं प्रभूजी त्यांनी म्हणजे पहिल्यापासून त्यांनी असा व्यवहार केला, तरी पण आपलं जे प्रेम होतं किंवा आपण जसं त्यांच्याशी व्यवहार करत होतो असाच व्यवहार आपण आता पण केला पाहिजे ना प्रभूजी, ऍज फार एज पॉसिबल. पण स्वतःला अब्यूज करून घ्यायचं नाही. याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःचं नुकसान करून घ्यायचं, कारण आपण अशा भक्तांच्या संघामध्ये राहून आपल्यामध्ये अशा ऍटिट्यूड आणि गुण येतात. राईट. म्हणून आपण दुरून डोंगर साजरे. जसं प्रभूजी महाराज आले, आपले गुरु महाराज आले, तर हेच म्हणजे सिनियर डिवोटी आहेत, म्हणजे काही माताचे जे असं वागतात ना तेच फक्त पुढे जातात आणि त्यांनाच फक्त अलाउड आहे
आणि तेच महाराजांना पर्सनली जाऊन भेटतात. आम्ही भरपूर वेळ प्रयत्न केला, पण आम्हाला असं पर्सनली महाराजांना कधी भेटता आलं नाही. चालेल जेव्हा ना. महाराजांच्या समोर येतात किंवा क्लास चांगली देतात गोष्ट ना, आहे. तेव्हाच आम्ही महाराजांना भेटू शकतो प्रभूजी. चांगली गोष्ट आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला महाराज तुमच्या हृदयामध्ये पाहिजेत की तुमच्या फक्त डोळ्यासमोर पाहिजेत? मी तुम्हाला हृदयामध्ये पाहिजे. हृदयामध्ये पाहिजेत ना, हृदयाने प्रेम करायचं. दॅट्स इट. Yes. बरेच जण भक्त पुढे पुढे धावतात, ते पुढे धावून कधी काय आपल्याला भगवंत भेटू शकत नाहीत. आपली परंपरा ही सेवेची परंपरा आहे, लक्षात ठेवा. आणि ते पण निस्वार्थ सेवेची परंपरा आहे. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आणि आपले सगळे जे आचार्य ते नेहमी सांगून गेलेले आहेत की अपना धर्म है सेवा. अपना धर्म ये नहीं कि भगवान का दर्शन मैंने कर लिया, वाओ मुझे कृष्ण दिख गए, ऐसा जिस दिन आप बोलोगे उस दिन परंपरा से बाहर हो गए. मैंने भगवान का सेवा किया, बस यही मेरा धर्म है, यही मेरा संपत्ति, बस दॅट्स इट. म्हणून भगवान तुम्ही लक्षात ठेवा, राधानंद महाराज किती वेळा प्रभुपादांना भेटले तुम्ही मला सांगा? किती प्रभुपादांच्या नजदीक राहिले राधानंद महाराज? खूप कमी. किंवा लोकनाथ महाराज किंवा दयामृत महाराज किती जवळ आले त्यांचे तुम्ही मला सांगा? खूप कमी. मग पण आता इस्कॉनला कोण सांभाळतात? तेच लोक सांभाळतात ना. हा प्रभूजी. आणि जे प्रभुपादांच्या सोबत राहिले, त्यांच्यासोबत खायले प्यायले एकाच घरात राहिले असतील, आता कुठे आहेत ते लोक? आपण असं जज करू नये, पण एनालिटिकली जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ते लोक कुठे जातात? म्हणून जस्ट फिजिकल प्रॉक्सिमिटी डझंट डिसाइड युअर भक्ती. येस प्रभूजी. जवळ असणे म्हणजे भक्ती करणे याचा अर्थ होत नाही की मी नेहमी ऑल्टरमध्ये जाते आणि ड्रेसिंग करते भगवंतांचा, मला नेहमी चान्स भेटतो, म्हणजे असा अर्थ नाही की तुम्ही फार प्रगतात भक्तीमध्ये किंवा मला प्रभूजी मला अनुभव आला. मी शक्यतो असं दिसल्यानंतर कधी पुढे जात नाही, परंतु जेव्हा आता गुरु महाराज आले तेव्हा प्रभूजी महाराज दूर होते, भरपूर गर्दी होती, सिनियर भक्त सगळे समोर होते. आम्ही विचार केला की कसं जायचं महाराजांच्या समोर, किंवा हे गर्दीमुळे आपल्याला जाता येणार नाही. परंतु प्रभूजी महाराजांचं लक्ष आमच्याकडे गेलं. महाराज एवढ्या गर्दीतून आमच्याकडे आले आणि त्यांनी गार्लेंड दिला प्रभूजी मला आणि प्रभूजींना. मंजुळाली माताजी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन देत आहेत. गुरु महाराजांनी ते गार्लेंड दिला प्रभूजी. येस. लक्षात ठेवा, आपल्याला भगवंतांच्या भक्तांच्या हृदयामध्ये जायचंय. वरकरणी दिखावा हे सगळं समजतात, गुरु महाराजांना समजतं, भगवंतांना समजतं. वरकरणी देखावा करतात ते, राईट. वरकरणी देखावा करून पण आपण जज करू नये कोणाला की तो भक्त कसा वरकरणी आपण जज करू नये. तो काय करतोय त्याला माहिती त्याचं. तो पुढे पुढे धावत असेल किंवा मागे थांबत असेल किंवा मध्यभागी जात असेल किंवा वरती उडी मारत असेल किंवा खाली जमिनीमध्ये जात असेल, आपण बघू, आपण तिकडे दुर्लक्ष करावं की कोण काय करतोय. जर भगवंतांची इच्छा असेल, भक्ताची इच्छा असेल तर ते आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांची सेवा करू. त्यांची इच्छा असेल दूर राहून, आपण दूर राहून करू. आपल्याला सेवेशी मतलब आहे, दॅट्स इट. जो आज भक्त महाराजांपासून दूर राहतात, तुम्ही सगळे महाराजांपासून दूर राहता ना, जेवढे सगळे सॅटेलाइट सेंटरचे बघतात. आता आम्ही महाराजांच्या जवळ राहतो. आता आज महाराज आलेत, इथे मला दर्शन होईल सकाळी महाराजांचं, संध्याकाळी पण होईल. आता जर बाहेर गेलं तर बाहेर प्रोग्राम लागले देतील. याचा अर्थ असा नाही की मी भगवंतांची महाराजांची फार कनेक्टेड आहे. तुम्ही माझ्यापेक्षा लाखो पटीने कनेक्टेड आहात, दूर राहून सुद्धा. बरोबर आहे का नाही? भक्ती ही काय फिजिकल प्रॉक्सिमिटीने डिसाइड होत नाही, आपल्या हृदयामध्ये किती जवळीक आहे त्याने डिसाइड होते. नाहीतर तुम्ही मला सांगा, जेवढे ब्रजवासी होते ते भगवंतांना किती वेळा भेटले तुम्ही मला सांगा? जेव्हा भगवंत वृंदावनमधनं गेले बाहेर, आले का बरं कधी भगवंत? पण सर्वात हायेस्ट भक्तीचा श्रेय कोणाला दिलं जातं? ब्रजवासी. हा, मग तुम्हाला जे भेटले ना ते कोणाला भेटलं नाहीये. सर्व्हिस इन सेपरेशन इज द हायेस्ट. विरह भावामध्ये सेवा करणे सर्वात उच्च भक्तीचा अंग आहे, लक्षात ठेवा. विरहामध्ये सेवा करणे, जवळ राहून सेवा करणे हे एवढं आपल्या आचार्य सोयीस्कर म्हणत नाही जेवढं विरहामध्ये सेवा करणे. म्हणून आपले सगळे जे आचार्य आहेत ते विरहामध्ये भक्तीची भेट त्याला फार उच्च मानतात, कारण त्याच्यामध्ये भक्तीमध्ये जे कनेक्शन म्हणतात भगवंतांशी, दॅट्स द हायेस्ट. ह्या जगात पण तुम्ही बघा ना, एखादा मुलगा मुलगी असते, प्रेम किंवा नवरा बायको असतात, जवळ असल्यावरती कधी अरे वही रोज का, घरातून दूर गेलं कसं होतं, कब मुलाकात होगी, कब आएंगे वो, कब मिलेंगे, मेरे घर के बच्चे, मेरे पती, किती आपल्याला आतुरते होते. बरोबर आहे का नाही? बरोबर. मग भगवंत तुम्हाला तो एक्सपिरियन्स देऊ इच्छिता तो. बरोबर. हा, तुम्ही काय दुःखी म्हणून बरोबर म्हणू नका. माझ्या मनातली शंका होती ना प्रभूजी, यार दूर झाली प्रभूजी. तुम्हाला मी एक उदाहरण देतो, एक उदाहरण देऊन क्लोज करू आपण 2 मिनिटांमध्ये. त्या राधानाथ महाराजच्या लेक्चरमध्ये जेव्हा राधानाथ महाराज इथे कीर्तनानंद स्वामींच्या अंडर जेव्हा सेवा करत होते ना, इथे नाही न्यू वृंदावनला, तेव्हा कीर्तनानंद महाराज काय करत माहितीये का, जे बाकी जेवढे भक्त आहेत ना, जे प्रीचिंग करत जायचे कॉलेज युनिव्हर्सिटी वगैरे वगैरे, त्यांना भरपूर फॅसिलिटी द्यायचे, गाडी द्यायचे, हे द्यायचे, ते द्यायचे, पैसा पाणी द्यायचे प्रचार करायला, आणि महाराजांना काहीच द्यायचे नाही राधानाथ महाराजांना. राधानाथ महाराज त्यांच्याकडे गेले, ते म्हटले की मैं इतना प्रचार करता हूँ और मैं बहुत सारे भक्त लेके आया हूँ,
कॉलेज कैंपस में प्रचार करता हूँ, यूनिवर्सिटी में प्रचार करता हूँ, लेकिन आप मुझे कुछ फैसिलिटी देते नहीं है, कुछ फंड नहीं देते हैं, गाड़ी नहीं देते हैं, लेकिन बाकी सबको देते हैं, ऐसा कैसे? मग कीर्तनाथ महाराज जे आन्सर राधानाथ महाराजांना होता ना, ते आन्सर तुम्ही ऐका, सच आन्सर. ते म्हटले की प्रभुपाद ने इस्कॉन कैसे बनाया मालूम है क्या, जानते हो क्या? जब प्रभुपाद ने इस्कॉन बनाया तो भगवान ने ऐसा नहीं किया कि प्रभुपाद के लिए बहुत सारा फंड लाके खड़ा कर दिया एक झटके में, असं झालं का? प्रभुपादाने कसं इस्कॉन बनवलं तुम्हाला माहिती आहे ना? कुठे गेला मधुरभोज माताजी? आहेत नाही इथे. हा प्रभूजी ऐकते. किती संघर्ष करावा लागला प्रभुपादाने तुम्हाला सांगा? भरपूर संघर्ष केला ना प्रभुपादाने. बरोबर आहे. मग आणि मग महाराज म्हटले, कीर्तन स्वामी महाराज म्हटले राधानाथ महाराजांना कि अगर मैं आपको सब कुछ दूंगा तो आप सब इजीली ले लोगे और आप भगवान के ऊपर आश्रित नहीं रहोगे, कृष्ण के ऊपर डिपेंडेंट रहना नहीं सीखोगे. मैं आपको इन सब चीजों से वंचित करके कृष्ण के ऊपर आश्रित रहने का एक मौका दे रहा हूं. आता भले त्यांनी ते कुठल्या अँगलने सांगितलं असेल, पण महाराजांनी त्याला हे अशा सुंदर अँगलने घेतलं, म्हटले ये ट्रेनिंग है मेरा, इस ट्रेनिंग की वजह से आज है ना जो मी सेवा कर पा रहा हूं, मैं कर सक रहा हूं. कळलं का तुम्हाला? म्हणजे भगवंतावरती आश्रित जेव्हा आपण राहायला शिकतो ना, तेव्हा आपण एवढे स्ट्रॉंग बनतो भक्तीमध्ये. म्हणजे आपण समजू नये की मी स्ट्रॉंग बन गयो, पण आपण एवढे जवळ जातो भगवंतांच्या. म्हणून तुम्हाला म्हटलं तो दीनहीन, सेम पुन्हा तो प्रश्न जो निवेदा माताने विचारला होता, जो स्वतःला दीनहीन समजतो ना, तो सर्वात मजबूत बळकट भक्त आहे भक्तीमध्ये. आणि जो ज्याला भरपूर, अरे गुरु महाराज मेरे सामने, मैं गुरु महाराज के साथ में बैठता हूँ, उनके साथ में खाता हूँ, उनके सामने मैं सेवा करता हूँ, मेरा सब कुछ, मे नॉट बी ट्रू की ही इज हायेस्ट डिवोटी, है ना. त्याची तेवढी जवळ नसेल जेवढी तुमची जवळीक आहे, कारण तुम्ही त्याच्यावरती आश्रय जात की मला कधी आश्रय भेटेल, कधी आश्रय भेटेल. कळवळ आहे एक, राईट, कळवळ असणे फार जरुरी आहे. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. ठीक आहे, मग आपण भेटूया नेक्स्ट बुधवारी. आपण याला पुढे कंटिन्यू करू. 2 श्लोक राहिलेत आणि मग नंतर नेक्स्ट चॅप्टरला आपण तयारी करू. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वाचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.